आपल्या हातात जे मंगलाचरणाचे कागद दिलेले आहेत त्यातील मंगलाचरण आपण म्हणणार आहोत. मी अर्धा चरण सांगतो, माझ्या नंतर म्हणायचं. श्रीराम समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम्. श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधभावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषां अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण पुढचा समास सुरू करणार आहोत.
त्या समासाचं नाव आहे विमल ब्रह्म निरूपण. आणि दासबोधातला जो शेवटचा समास आहे म्हणजे 200वा समास, 20व्या दशकातला 10वा समास, विमल ब्रह्म निरूपण. विमल ब्रह्म म्हणजे काय? काल आपण चतुर्दश ब्रह्म बघितले. हे समजण्यासाठी एक उदाहरण जर द्यायचं असेल तर घरातली एक व्यक्ती, आजी त्याला बाळ्या म्हणत असेल, आई त्याला बाळू म्हणत असेल, पत्नी त्याला अहो म्हणून बोलवत असेल, भाऊ त्याला म्हणजे निरनिराळे बाळ, बाळासाहेब, पण निरनिराळे, पण व्यक्ती एकच आहे की. पण बाळासाहेब म्हटल्यानंतर काहीतरी फॉर्मल रिलेशनशिप आहे, बाळ्या म्हटल्यानंतर अगदीच घरगुती आहे, बाळ म्हटल्यानंतर कुठेतरी समकक्ष आहे म्हणजे मित्र असेल किंवा भाऊ असेल, हे आपल्याला लक्षात येतं. तसे शक्ती एकच आहे, तिचे रूप अनेक आहेत, स्वरूप एक आहे. देव एक आहे, त्याची रूप अनेक आहेत, स्वरूप एकच आहे. ब्रह्म तर एकमेव अद्वितीयम आपण काल बघितलं ना. ब्रह्म तर एकच आहे आणि एकच आहे, दुसरं काही नाही आहे. त्यामुळे ही निरनिराळी नावं दिली, ते प्रत्येकाला समजण्यासाठी दिली. चतुर्दश ब्रह्म आपण बघितलं होतं. फक्त ते नावं आत्ता वाचूया. आधीचा समास आहे दशक 7 समास 3. पहिलं, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचे. आपण सगळेजण साधक मंडळी आहोत. पहिले ते शब्द ब्रह्म, दुसरे मितिका ब्रह्म म्हणजे ओम इति एकाक्षर ब्रह्म असं गीतेत म्हणलेलं आहे. हे मितिका म्हणजे ओम इति, ओम इति, हां, मितिका ब्रह्म. तिसरे खम ब्रह्म, आकाशाला ब्रह्म म्हणतात, बोलेली श्रुती. चौथे जाणं सर्व ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म व्यापून राहिलेलं आहे. पाचवे चैतन्य ब्रह्म, ही सगळी चैतन्यता दिसते, चैतन्य दिसते विश्वात, ते ब्रह्मामुळे. त्याच्यानंतर सहावे सत्ता ब्रह्म, हे सगळीकडे त्याची सत्ता आहे म्हणतो, ते आहेच उपस्थित, त्याशिवाय शक्य नाही. आणि साक्ष ब्रह्म, साक्ष ब्रह्म म्हटल्यानंतर ते साक्षी आहे, आपल्याला कोणीतरी साक्षी आहे अशा भावनेनं वागणं म्हणजे साक्ष ब्रह्माचं अस्तित्व मान्य करणं. पण साक्ष म्हटलं की दोघं जण आले, द्वैत आलं. म्हणजे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही विचार इथे आहेत. अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे. तदाकार म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं, एकाकार होणं, म्हणजेच अद्वैत ना. पहिल्यांदा मी तो आहे, बघता बघता तोच झालो. आपण अनेकदा म्हणतो ना की विठ्ठल पाहावया गेलो, विठ्ठल होऊन या ठेलो, ते मी विठ्ठलच झालो. अरे आत्ता होता, आता कुठे गेला, तो तिकडे गेला. असा जो प्रकार आहे तदाकार होणं, ते देहाच्या पातळीवर देहभान सुटलं आणि मी त्याच्याशी झालो की मला दुसरं भानच नसतं, मी तदाकार झालेलो असतो किंवा तत् असं जे ब्रह्म आहे त्याच्याशी एकाकार झालेला असतो. इथे मंत्र नसतो, इथे वर्णन नसतं, इथे कथा कविता स्तोत्र काही नाही, कारण एकच आहे. त्याचं स्तोत्र कोणाचं करणार? स्तुती करायला स्तुती करणारा स्तोता म्हणतात, आणि जो स्तुती करायची स्तुत्य तोही पाहिजे ना. आणि स्तुतीला स्तोत्र म्हणतो. म्हणजे ज्यावेळेला कुठलाही व्यवहार असतो त्यावेळेला द्वैत आवश्यक असतं. द्वैताशिवाय प्रपंच शक्य नाही. प्रपंचात द्वैत आहे. आणि तुम्ही म्हणाल द्वैत म्हणजे किती? प्रपंचात आई आहे, वडील आहे, म्हणजे खूपच आहेत. द्वैत म्हणजे अनेक, ड्युॲलिटी म्हणजे मल्टिपल अशी अस्तित्व आहेत. पण प्रत्यक्षात बघायला गेलात तर सगळीकडे मी आणि द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, मी आज ब्रह्मांडाचा विचार करतो, मी आणि ब्रह्मांड, समाजाचा विचार करतो, मी आणि समाज. आत्ता इथे आपण बसलेलो आहोत सत्संगाला ग्रुप, मी आणि हा सत्संगाचा ग्रुप. प्रत्येक ठिकाणी मी एक पार्टी आहे आणि दुसरी पार्टी आहे. म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो ना की मी उपासना करतो, आपण दोघं उपासना करूया. आपण दोघं कशासाठी? गुरु शिष्याला सांगतोय. म्हणून सहना म्हणजे सहनौ भुनक्त्वम, सहनौ, हे नऊ म्हणजे आपण दोघंजण. आणि हे द्वै इंद्रिय म्हणजे लिंग हे फक्त संस्कृतमध्ये आणि जर्मनमध्ये आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना एकवचन, द्विवचन आणि अनेक वचन. बाकीच्या लँग्वेजमध्ये एक वचन अनेक वचन आहे, हे द्विवचन आहे संस्कृतमध्ये. म्हणून संस्कृत लोकांना अवघडी वाटते. परंतु त्या द्विवचनाला एक कारण असेल की मी आणि निसर्ग, मी आणि पृथ्वी, मी आणि जमीन. शेतकरी विचार करताना मी आणि द रेस्ट असा विचार करतो. आणि म्हणून मी आणि परमेश्वर, मी आणि सद्गुरू, असं द्वैत जे आहे ना ते द्वैत जीवनात आहेच.
पण अभ्यास करायला लागलो, साधना करायला लागलो की या द्वैतातून अद्वैत निर्माण झालं पाहिजे. हा विमल ब्रह्म त्याचा आहे. आणि म्हणून 6वे सत्ताब्रह्म, साक्ष्यब्रह्म 7वे, 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म. तुम्ही म्हणाल हे कसं सगुण निर्गुण? म्हणजे मुळात निर्गुणच आहे ते, पण ते सत्ताधीश आहे, त्याला काहीही शक्य आहे. म्हणजे तुम्ही म्हणायचं परमेश्वरा तुला काहीही शक्य आहे, परंतु तू काय अवतार घेणार आहेस तो डुकराचा, तू काय अवतार घेणार आहेस तू माशाचा. मग परमेश्वराला काहीही शक्य आहे म्हणायचं, परंतु हे नाही चालणार, हे जमणार नाही, ते जमणार नाही. म्हणजे माझ्या अनुभवाच्या कक्षेत जे येतं त्याप्रमाणे मी परमेश्वराचं अस्तित्व मान्य करतो. तसं नाही आहे. परमेश्वराला सगळं शक्य म्हणजे सगळं शक्य आहे. त्याला भिंत चालवणं शक्य आहे, त्याला त्या रेड्याच्या तोंडून वेद वदवणं शक्य आहे, त्याला मत्स्य कूर्म वराह हे अवतार घेणं शक्य आहे. अरे जो निर्गुण आहे, निराकार आहे, तो सगुण साकार होऊ शकतो. मग तो कधी आपण म्हणतो ना की मंगळवेढ्याचे दामाजी शेठ त्यांची हुंडी वटवायला म्हणजे चेक घेऊन तो त्या सरदाराकडे सुलतानाकडे जातो, कारण दुष्काळ 2 वर्ष पडलेला आहे, खायला धान्यच नाही कोणाला. अशा वेळेला सुलतानाची जी कोठार आहे ती भरलेली आहे, कारण तो टॅक्स घ्यायचा आणि तो भरायचा कोठार. ते आहे तसं आहे. दामाजी विचार करतो, मी जरी कोठारं लुटवली, लोकांना वाटली, तर जास्तीत जास्त मला फाशीवर चढवेल ना, मी एक माणूस मरेन. पण ही कोठारं भरलेली आहे आणि तिकडे लोकांना खायला नाही, अन्नान्न दशा झालेली आहे, भूकबळी पडतील, तर मी पांडुरंगाला काय उत्तर देणार आहे? म्हणून त्यांनी कोठारं उघडली आणि प्रत्येकाला पाहिजे त्याप्रमाणे दिलं. हे राजाकडे बातमी गेली, राजाने त्याला बोलवणं पाठवलं. तो म्हणतो येतो काही दिवसांनी. सगळं शेवटचं कोठार ज्या वेळेला लुटवलं गेलं, वाटलं गेलं म्हणूया, वाटलं गेलं, त्यावेळेला दामाजी जातो आणि म्हणतो की मी हिशेब केलेला आहे, इतके पैसे मी तुला देणं आहे. एकदम आत्ता माझ्याकडे पैसे नाही, तुला काही शिक्षा करायची असेल तर कर, पण या कारणानं मी ते केलेलं आहे. सुलतानाला त्याची बाजूही पटते ना. शेवटी आपण म्हणतो ना मानव धर्म हाच अंतिम धर्म आहे. हे बाकीचे धर्म आहेत ना ते खोले आहेत, ज्याला आपण घर म्हणतो, वरती छप्पर आणि खाली जमीन, की मानवता, माणुसकी, मानव धर्म हाच आहे. इकडे आम्ही एक खोली केली, त्याला आपण हिंदू धर्म नाव दिलं आहे, ख्रिश्चनिटी नाव दिलं आहे. हे खोले आहेत, रूम्सची युटिलिटी आहे. पण घराला घर पण हे छप्पर नुसत्या भिंती उभारल्या की त्याला आपण घर म्हणत नाही. लक्षात ठेवा, छप्पर पाहिजे वरती, खाली जमीन पाहिजे, पाया पाहिजे खाली. हा माणुसकीच आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला हे जे निरनिराळ्या ब्रह्माचा विचार आहे ना, त्या ब्रह्माचा विचार आपल्याला कळेल. आपण निरनिराळी नावं देतो, त्याच्याप्रमाणे वर्णन करतो. तदाकार आहे, एकरूप आहे, तद्रूप आहे, स्वरूप आहे, स्वरूप आहे. किती निरनिराळे रूपावरूनच शब्द झालेले आहेत. तत्रूप, त्याच्याप्रमाणेच ते रूप घेतलेलं. म्हणून हा जो द्वैतातून अद्वैतात जाण्याचा प्रकार आहे त्याला भक्ती म्हणलेला आहे, त्याला साधना म्हणलेला आहे. आणि ती फक्त मानवाला शक्य आहे. फक्त मी साधक आहे, तर मला काय साधायचं आहे? साधणे हे क्रियापद आहे, साधणे हे क्रियापद आहे. मला काय साधायचं आहे? हां, मला मुक्ती साधायची आहे. हे जर उद्दिष्ट ठरलं, कशापासून मुक्ती साधायची आहे? हां, याच्यापासून मुक्ती साधायची. मग अगदी व्यावहारिक असलं तरी चालेल. मी दारिद्र्य, मला दारिद्र्यातून मुक्ती पाहिजे. मी अज्ञानी आहे, मला अज्ञानातून मुक्ती पाहिजे. आपण डिफाईन करूया ना आपल्याला मुक्ती कशातून पाहिजे ते. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, स्त्रियाला मुक्ती पाहिजे होती पुरुषांपासून, पण नंतर लक्षात आलं की स्त्रीला स्त्रीच जास्त त्रास देते. त्यांना प्रश्न विचारले, तुला सासूपासून आधी मुक्ती पाहिजे का सासऱ्यापासून? ती म्हणली अर्थातच सासूपासून. तिला सासरा त्यामानाने कमी त्रास देतो, सासू प्रत्येक क्षणाला मला त्रास देते. मग स्त्रीच जर स्त्रीचा शत्रू आहे तर स्त्रीला कुणापासून मुक्ती पाहिजे? स्त्रीपासून मुक्ती पाहिजे. आणि स्त्रीला स्त्रीपासून मुक्ती याला काही अर्थ नाही आहे. मी स्वतः मुक्त झाला पाहिजे, ह्याला साधना म्हणतात. हे लक्षात ठेवा. साध्य काहीतरी आहे, त्याच्यासाठी साधना करायला पाहिजे. मी साधक आहे, त्याच्यासाठी नाम वगैरे निरनिराळी साधनं वापरतो. पण एक लक्षात ठेवा, मी साधक आहे म्हणजे काय हे कळलं ना तर पुढचं सगळं कळेल तुम्हाला. वाच्य ब्रह्म ते आनंद ब्रह्म ते जाणावे, तदाकार 13वे आणि 14वे अनुर्वाच्य. इकडे सांगितले ना, आपण बघितलं, पुढे स्पष्टीकरण येईल त्याचं, की वाच्य ब्रह्म सांगितले आणि अनुर्वाच्य ब्रह्म सांगितलेलं आहे. 10वे ते वाच्य ब्रह्म, वाच्य ब्रह्म म्हणजे याचं वर्णन करता येतं ते. आणि 14वे ते अनुर्वाच्य म्हणजे याचं वर्णन करता येत नाही. वाच्य म्हणजे वाणी, अनुर्वाच्य म्हणजे वाणीत सांगता येत नाही, आणि वाच्य म्हणजे वाणीनं सांगता येतं. हे असं का सांगायचं? सगुणाची आपण उपासना करतो, कारण आपण देहात आहोत. देह हा सगुण आहे.
सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी मला देह गृहीत धरला पाहिजे. एकदम काय बसा आणि ध्यान करा आणि ध्यान निर्गुणाचं करा म्हणजे कोणाचं करा. म्हणजे शिक्षणशास्त्रात सुद्धा फ्रॉम द नियर टू द डिस्टंट, फ्रॉम द कॉन्क्रीट टू द ॲब्स्ट्रॅक्ट, फ्रॉम द पार्ट टू द होल, हे असे निरनिराळे सिद्धांत आहे. म्हणजे जवळचं आहे ना ते त्याला आधी सांगा ना. म्हणजे मुलाला पृथ्वीची कल्पना द्यायची म्हणून तो गोल नेतात, ग्लोब किंवा अगदी ग्लोब नाही, हा पंखा तुमच्या लक्षात येतो बा. असे या खोलीत किती पंखे बसतील? 100 बसतील. मग असे मडगावमध्ये किती बसतील? 1,00,000 बसतील. मग असे गोव्यामध्ये किती बसतील? 10 लाख. असं करत 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 मग त्यांना कल्पना येते की सूर्य किती मोठा आहे. ते अंतर आपलं इथून समजा आपल्याला मुंबईला जाते, किती अंतर आहे? 500 किलोमीटर आहे. मग 2 मुंबई झाले म्हणजे काय? 1000 किलोमीटर झाले. मग हे असं सांगता सांगता फ्रॉम द नियर टू द डिस्टंट अँड फ्रॉम द कॉन्क्रीट टू द ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? पणजी वगैरे ही गावं प्लेस नाही आहे, लक्षात ठेवा. पणजी इज नॉट अ प्लेस, इट इज प्लेस ऑन द मॅप अँड इट इज प्लेस ऑन द रोड फॉर द बस. पण पणजी म्हटल्यानंतर आपण म्हणतो म्हापसा ही सांस्कृतिक राजधानी आहे, मडगाव ही कमर्शियल राजधानी आहे, कम्युनिकेशनच्या दृष्टीने राजधानी वास्को आहे. म्हणजे काय? सगळ्या राजधानीच आहे. इम्पॉर्टंट सेंटर त्याला राजधानी म्हणायचं. मग कम्युनिकेशनची सगळी बसनी जाता येतं वास्कोला, ट्रेननी जाता येतं, जहाजाने जाता येतं, शिप, आणि विमानाने जाता येतं. म्हणजे ट्रान्सपोर्टचे सगळे मोड्स आहेत, दे आर अवेलेबल फॉर द पीपल ऑफ वास्को. म्हणजे वास्को कम्युनिकेशनचं सेंटर झालं. मडगावमध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारची दुकानं आहेत, भव्य दुकानं आहेत, कमर्शियल सेंटर आहे. पणजी ही खरी राजधानी आहे कारण तिथे निर्णय घेतले जातात. राजधानीची व्याख्या लक्षात ठेवा, जिथे पॉलिसी मेकिंग अँड डिसिजन मेकिंग और पॉलिसी फ्रेमिंग अँड डिसिजन मेकिंग, धोरण ठरवलं जातं. सध्या या प्लॅनवरून वाद, त्या प्लॅनवरून वाद, सध्या वादच चालू आहेत आणि ते चालूच राहणार. त्यालाच आपण दुर्दैवाने डेमोक्रेसी म्हणतो. डेमोक्रेसी अशी नाही आहे, कारण त्याच्यात सिरियस चर्चा आहे, डिस्कशन आहे, डिसेंट आहे. डिसेंट म्हणजे विरोध करतो मी तुला, पण एकदा निर्णय मेजॉरिटीने घेतला की ऑल शुड अबाईड बाय दॅट. हे सध्या अमेरिका वगैरे म्हणते ना, त्यांनी जे करतायत ते आम्हाला मान्य नसेल, पण वी आर ऑल वन बिकॉज वी आर ॲट वॉर विथ अरब नेशन्स, असं काहीतरी असेल. मुद्दा काय आहे? चर्चा करूया, चर्चा घेऊन निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय समांतर सगळ्यांवर बंधनकारक असेल. असं होत नाही सध्या, आणि म्हणून सगळीकडे घोटाळा आहे. मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, ही भारतातली सध्याची परिस्थिती आहे. पण ती त्यावेळेसही होती ना, त्यावेळेला मतं निराळी होती. शैव, वैष्णव, दत्त संप्रदायी, नाथ संप्रदायी, नंतर मग गणपतीचे उपासक, सूर्याचे उपासक, देवीचे उपासक, अशी मतं होती. आता मतं म्हणजे काय? प्रत्येकाचं मत हे मत झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा, मत म्हणजे ओपिनियन, डेमोक्रेसीचा प्राण आहे. पण मत म्हणजे व्होट, हा डेमोक्रेसीचा मी प्राण बनवून टाकलेला आहे. व्होट बँक पॉलिसी, हे सगळंच निराळं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की ब्रह्माचा विचार करताना ब्रह्म अल्टिमेट आहे आणि ब्रह्म फर्स्ट आहे. ब्रह्म सर्वव्यापी आहे. पण निरनिराळी नावं, निरनिराळे रोल्स करण्यासाठी तुम्ही देता. चैतन्य ब्रह्म आहे, हे सगळं चैतन्य दिसतंय तुम्हाला, ते ब्रह्माचंच आहे, बरोबर. वाच्य ब्रह्म आहे म्हणजे वर्णन करता येतं. लहान मुलाला कुठली गोष्ट वर्णन करून सांगावी अशी वाटते, पण काहीचं वर्णन करता येत नाही. पण डिफाईनही काही गोष्टी करता येते. डिक्शनरीत मदर या शब्दाचा अर्थ बघा. मदर म्हणजे काय? की मुलांना जन्म देणारी स्त्री. मग तिथे स्त्री डिफाईन केलेली आहे. इन टर्म्स ऑफ स्त्री मदर इज डिफाईन. मदर सांगता येणार नाही, मदर हा अनुभव आहे. वात्सल्य वगैरे काय सांगणार आहात सांगा बरं. आईचं प्रेम काय सांगणार आहात? आई मुलाची जी सेवा करते, मुलासाठी जी त्याग करते, या गोष्टी अनुर्वाच्य आहेत, म्हणजे अनिर्वचनीय आहेत. पण त्याच्यासाठी शब्द काढले ना शोधून. स्वातंत्र्य हा शब्द काढला शोधून, नंतर मुक्ती हा शब्द काढला शोधून, मग त्याच्यात फरक केला पॉलिटिकली. मी स्वप्रयत्न करतो आणि मिळवतो ते स्वातंत्र्य. दुसरे कोणी जरी प्रयत्न करतात तर मी त्याला प्रतिसाद देतो, त्याला मुक्ती. म्हणून गोवाचा लिबरेशन डे म्हणतो आपण, पण भारताचा इंडिपेंडन्स डे म्हणतो, भारताचा स्वातंत्र्य दिन, गोव्याचा मुक्ती दिन, अशी कल्पना तयार केली, त्याला शब्द दिले. माहीत आहेत ना, तशी ही ब्रह्माची निरनिराळी नावं आहेत. आता एक ब्रह्म खरं आहे, त्याला विमल ब्रह्म म्हणलेलं आहे. आपण वाचायला, मी वाचतो, ब्रह्म नभाहून निर्मळ. आता हे नभ म्हणल्यानंतर हे आपल्याला दिसतं ते आकाश, काय धूर आहे सगळीकडे, कसलं निर्मळ. त्याच्या पलीकडे जा ना, पलीकडे जा ना, पलीकडे खरं काळं असेल सगळं, पण तिथे मळ
शक्यच नाही आहे. त्याला म्हणलेलं आहे निर्मळ. 3 शब्द आहेत ना, एक अमल, एक निर्मल आणि एक विमल. मल म्हणजे घाण, हे माहीत आहे. मग निर्मल म्हणजे काय? घाण निर्गत, गेले निघून, बरोबर आहे. विमल विगत, घाण गेले निघून. पण अमल म्हणजे घाण लागणारच नाही. अमल घाण लागणार नाही. मान म्हणजे रिस्पेक्ट, अपमान म्हणजे इन्सल्ट. पण अमान म्हणजे काय? अमान म्हणजे मान आणि अपमानाच्या पलीकडची अवस्था आहे. मग त्याचा तुम्ही सन्मानही केला तरी त्याला काही वाटत नाही, अपमान केलाही तरी वाटत नाही. अशा अवस्थेत संत होते. तुकारामाच्या चरित्रातले प्रसंग बघा. गाढवावर बसवलं, त्याला चप्पला घातल्या आणि तो म्हणतो की एकच माझी विनंती आहे. काय विनंती आहे? घरावरून न्या. ही मिरवणूक घरावरून न्या. कारण माझं दुसरं लग्न झालं. ती बाई श्रीमंताची होती, तिची काही स्वप्न होती. मला तिने घोड्यावर बघितलं नाही, कारण दुसरं लग्न काय थाटात करायचं आहे. वरात निघाली नाही, मिरवणूक ज्या म्हणतात वरात निघाली नाही. आता हे तुम्ही करा. ह्याला म्हणतात ना, म्हणजे मान अमानाच्या अपमानाच्या पलीकडे आहे. आणि त्याप्रमाणे त्याला घरावरून वगैरे नेतं. पुढचा प्रसंग निराळा आहे, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मान अमानाच्या पलीकडे संत असतात. त्यांना म्हणून तुमच्याकडून सन्मानाची त्यांना गरज नसते. मान त्याला सन्मान म्हणतो ना आपण, अपमान आहे सोडा, त्याच्या पलीकडे. तसं निर्मळ म्हणलेलं आहे. पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे. पोकळ आहे म्हणजे आकाश जसं पोकळ आहे ना, तसं आकाशासारखं सांगितलं आहे. नियरेस्ट ॲप्रॉक्सिमेशन इज द स्पेस. आकाश म्हणजे अवकाश. हे दिसणारं आकाश निळं दिसतं वगैरे, काय मग रंग आला त्याला नाही. त्याच्या पलीकडचा आकाश, ज्याला स्पेस म्हणलेलं आहे. अवकाश हा शब्द लक्षात ठेवा. अवकाश हे त्यातल्या त्यात ब्रह्माच्या जवळ जातं. कारण अवकाशाला रंग नाही आहे, अवकाश हातात धरता येत नाही, अवकाशाचा फोटो काढता येत नाही, अवकाशाला गंध नाही आहे, अवकाशाला तसं रूप नाही आहे, काही नाही. ही जी वर्णनं आहेत ना, लक्षात ठेवा, ही वर्णनं ब्रह्माची आहेत. पण अवकाश निर्माण झालेला आहे, हे आपल्याला पटत नाही. अवकाश निर्माण झालेला आहे. कुणी निर्माण केलं? ब्रह्मानं निर्माण केला. ब्रह्माने पहिल्यांदा अवकाश निर्माण केलं, लक्षात ठेवा, पुढे येणार आहे. मग अवकाशात स्पंदन झालं, आकाशात कुठेतरी थरथर झाली, त्यातून वारा निर्माण झाला. वारा अतिशय वेगानं निर्माण झाला, त्यातून लक्षात ठेवा अग्नी निर्माण झाला. अग्नीचं तेज जे होतं त्या तेजातून पाणी निर्माण झालं. पाणी थिजलं, गोठलं, बर्फ वगैरे आपण म्हणतो ना, त्यातून पृथ्वी तयार झाली. म्हणजे आकाशातून वारा, वाऱ्यातून अग्नी, अग्नीतून पाणी. हे पाणी म्हणजे असं म्हणू नका, आपण म्हणतो ना काय पाणीदार डोळे आहेत, काय पाणीदार मोती आहेत, आणि काय पाणीदार तलवार आहे. पाणीदार तलवार म्हणजे धारदार. ते जे पाणी आपण म्हणतो काय पाणीदार बुद्धी आहे. इथे नथिंग इज, पाण्याचा काही संबंध नाही आहे, तेजाशी संबंध आहे. आणि म्हणून अग्नीचं जे तेज आहे त्याच्यापासून पाणी तयार झालेलं आहे. आणि पाणी गोठलं, त्यातून पृथ्वी तयार झाली. ही निर्माण होण्याची क्रिया आहे. पहिल्यांदा आकाश, नंतर वारा, नंतर अग्नी, नंतर पाणी आणि नंतर जमीन. आता प्रलयाच्या वेळेला काय होतं, ही सगळी जमीन आहे ती पाण्यात विरघळून जाते. आता जमीन उरली नाही. पाणी जे आहे ना, अग्नी त्याची वाफ करून टाकतो, आता पाणी उरलं नाही. अग्नी जो आहे ना, वारा त्याला विझवून टाकतो, आता अग्नी उरला नाही. वारा अवकाश त्याला गिळून टाकतं, आता वाराही उरला नाही. आता शेवटी ब्रह्म अवकाशाला शोषून घेतं आपल्या आत, म्हणजे फक्त ब्रह्म राहील. म्हणतात ब्रह्माचा एक दिवस म्हणजे किती 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 वर्ष आहेत, कुठेतरी हिशेब दिलेला असेल, किंवा तुम्ही गुगलवर बघा ब्रह्मदेवाचा एक दिवस. त्यावेळेला आपण सगळी ही सृष्टी आहे. नंतर कल्पांतो, तो ज्याला कयामत म्हणतात, किंवा आपण म्हणतो डूम्स डे, सगळा प्रलय होतो तिथे, सगळं संपतं. नंतर ब्रह्माची रात्र सुरू होते, त्यावेळेला सृष्टी नाही आहे. ब्रह्मदेव पुन्हा जागा होतो, नवीन सृष्टी निर्माण होते. काळाच्या दृष्टीने बघितलं तर हा केवढा काळ आहे हो. पण स्पेसच्या दृष्टीनं हल्ली रोज एक काहीतरी नवीन शोधून काढतात, आणि ते सूर्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. आपली जी आकाशगंगा आहे, ज्याला आपण म्हणतो ना मिल्की वे ऑर द गॅलेक्सी, ज्याच्यात अनेक स्टार्स आहेत, आपल्या गॅलेक्सीजपेक्षा मोठ्या गॅलेक्सीज आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की गॅलेक्सी त्याच्यापासूनचं तारे, हे जर एक विश्व असेल तर अनेक गॅलेक्सीज आहेत, म्हणून अनेक ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड. इट इज अ सायंटिफिक स्टेटमेंट. फार आपण सायन्स वगैरे त्याला लावू नका, पण ही नुसती भावना नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांड. आपण काल बघितलं ना,
इन्फिनिटी टाइम्स इन्फिनिटी हे समजायला आहे ना फक्त. एरवी इन्फिनिटी मल्टिप्लाइड बाय इन्फिनिटी इज इन्फिनिटी, इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. कल्पना करा ना तुम्ही, इन्फिनिटी आहे सगळी. पण तुम्हाला समजण्यासाठी इन्फिनिटी म्हणजे इन्फिनाईट टाइम्स इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी मल्टिप्लाइड बाय इन्फिनिटी. काय कल्पना असेल? खरं काही नाही, इन्फिनिटी राहिली एवढीच कल्पना आहे. मागे तुम्हाला मुलांची गोष्ट सांगितली होती ना, सोपी समजायला. एक दुसरीतला मुलगा, एक चौथीतला मुलगा आहे. दुसरीतल्या मुलाला 100, 1000, जास्तीत जास्त लाखपर्यंत माहीत आहे आणि त्याला परार्धपर्यंत शिकवलेलं आहे. आपण जे म्हणतो ना की कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पद्म, परार्ध. परार्ध ही शेवटची संख्या आहे, बरोबर. आता तो तुझ्या वडिलांना पगार किती आहे? इथून सुरू होतं. हा म्हणतो माझ्या वडिलांना 100 रुपये पगार आहे. 100च. माझ्या वडिलांना 1000 रुपये पगार आहे. नाही म्हणाला, मी तुला सांगायला होतो माझ्या वडिलांना 10,000 रुपये पगार आहे. दुसरीतलं पोरगं म्हणता. चौथीतलं म्हणता माझ्या वडिलांना लाख रुपये पगार आहे. आता त्याला लाखाच्या पुढचं माहीत नाही, पण 10 लाख माहीत आहेत ना. मला 10 लाख आहे. माझ्या वडिलांना 1 कोटी आहे. माझ्या वडिलांना 10 कोटी रुपये पगार. असं करत करत तो म्हणतो परार्ध. तो म्हणतो 10 परार्ध. एकदा संख्या आहे 10 परार्ध. मग हा म्हणतो परार्ध वेळा परार्ध म्हणजे अनंत वेळा अनंत एवढा पगार माझ्या वडिलांना आहे. दुसरीतला मुलगा म्हणजे परार्ध वेळा परार्ध म्हणजे काय? आणि प्रत्येक वेळा ते हात वर करतात. माझ्या वडिलांना 100 रुपये पगार आहे, माझ्या वडिलांना 1000 रुपये पगार आहे, माझ्या वडिलांना 10,000 पगार आहे, माझ्या वडिलांना 1 लाख पगार आहे. असं करत करत तो अगदी मागे परार्ध परार्ध. आता हात टेकत नाही या मागे. परार्ध वेळा परार्ध. हा विचार करतो काय करायचा. तो म्हणतो तुझ्या वडिलांना जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया जास्त माझ्या वडिलांना पगार आहे. आता संपलंच ना गणित. म्हणजे n+1 आपण त्याला म्हणतो ना. तुम्ही कितीही सांगा ना संख्या, +1 आहे ना, तो +1 हा ब्रह्म आहे, +1 हा सद्गुरू आहे. कशाची कल्पना करा. हे श्रीमंत, जगातले सगळे श्रीमंत एकत्र केले, त्यांची संपत्ती एकत्र केली, +1 इज लक्ष्मी. सगळी शक्ती एकत्र केलीत, +1 इज मारुती, हनुमान. बघा ना, सगळी बुद्धी एकत्र केलीत, +1 इज सरस्वती. सगळं ज्ञान एकत्र, +1 इज गणेश. हे समजण्यासाठी आहे. हे जर कळलं ना तर हे पुढचं विमल ब्रह्म कळणार आहे. आणि त्याच्या पुढचे नंतरचे 1-2-3 समास जरा सोपे आहेत, बघूया. हे अद्वैत, हां आपण बघत होतो ते पहिल्यापासून वाचूया. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेचे पोकळ, आकाशासारखं पोकळ, अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे. आकाश आपल्याला दिसतं, ते आकाश आपण असीम म्हणतो. असीम, सीमा नाही आहे. सागराला आपण अथांग म्हणतो, पण सागराचा थांग लावता येतो. आकाशाचं त्यांनी सांगितलं आहे. एक मागे गोष्ट वाचली होती, ते वाचताना की ससा शांत झोपलेला आहे आणि इतक्यात झाडाचं एक पान त्याच्या अंगावर पडतं. पान पडून बाजूला पडतं, त्याला काही कळत नाही. हा म्हणतो वरती बघतो, त्याला आकाश दिसतं. आकाश माझ्या अंगावर पडलं, घाबरलं पाहिजे. तो जातो, कोल्हा विचारतो काय? आकाश पडलं. कोल्हा एरवी न फसणार आहे ना, जीव वाचवण्यासाठी तो पळतोय. सगळी जनावरं पळत आहेत. सिंहसुद्धा पळायला लागला की कुठे पळताय तुम्ही? नाही, आकाश पडणार आमच्या अंगावर, म्हणून आकाशापासून आम्ही दूर जातोय. एक साधू भेटतो, तो म्हणतो मूर्खानो, कुठेही गेला तरी आकाश तुमच्या मागे पुढे वरती खाली आहे. ते इथे सांगितलेलं आहे. तुम्ही कुठे जाणार आहात? ब्रह्माच्या पलीकडे कसे जाणार आहात? जास्तीत जास्त ब्रह्म होऊ शकाल. आणि ब्रह्म होणं हे अंतिम मुक्तीचं किंवा शांतीचं किंवा समाधीचं स्थान आहे, अवस्था आहे ती ब्रह्म होणं. पण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही तुम्ही. +1 हे ब्रह्माचं स्वरूप असल्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही +1+1. त्याला काही अर्थ नाही, कारण +1 प्रोसेस विल गो ऑन. हे लक्षात ठेवा. मग असे ॲप्रॉक्सिमेशन मी तुम्हाला सांगितलं. आकाश हे ॲप्रॉक्स म्हणजे जवळात जवळ ब्रह्माच्या आहे. ब्रह्माच्या जवळात जवळ आकाश आहे आणि लांबात लांब पृथ्वी आहे ना. पृथ्वी आहे. आपल्या शरीरात जी पोकळी आहे ना, ते आकाश आहे, ते ब्रह्माच्या जास्तीत जास्त जवळ आहे. आणि आपल्या शरीरातली हाडं आहेत ना, ती पृथ्वी आहे. ते सगळ्यात जास्त जड आहेत. हाडांचं वजन असतं बऱ्याच वेळेला. असं करत करत सगळीकडे त्यांनी ब्रह्मांडी आणि पिंडी हा विचार केलेला आहे. बाहेर जे तुम्हाला दिसतं ते सगळं तुम्हाला आत दिसलं पाहिजे. आत दिसतं ते तुम्हाला बाहेर दिसलं पाहिजे. आणि म्हणून विचार केला तर सगळं आपल्याला विश्व आहे ते आपल्यात कोणलेलं दिसलं की बाहेर त्यांची गरज पडत नाही. मीच माझा खेळाडू, मीच माझा पार्टनर, मीच खेळ, मला दुसऱ्याची गरजच नाही. हे जे आहे ते सांगितलं इथे पुढे बघा. अनंत ब्रह्मांडा खालते
अनंत ब्रह्मांडावरते तेने वेळ स्थळ रीते अणुमात्र नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेने विण रीता प्राणी एकही नाही. ब्रह्माशिवाय एकही प्राणी रीता नाही. आकाशाबाहेरी पळो जाता बघा पुढे आकाशाची तत्वता तैसे तया अनंता अंतची नाही. पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे ते न नासे. पृथ्वीमध्ये व्यापून ब्रह्म आहे, पृथ्वी नाहीशी झाली तरीसुद्धा नाही. एक पुढे प्रश्न विचारलेला आहे की 2 मडकी आहेत किंवा एक मडकं आहे, मडक्यातलं आकाश आहे ना हो, बाहेरचं आकाश आहे ना हो, समजण्यासाठी आपण त्याला 2 शब्द वापरले. मडकं म्हणजे घट, घटाकाश, आणि बाहेर म्हणजे मठाकाश. आता इथे एक मडकं ठेवलं बरोबर, एक घटातलं घटाकाश आहे मडक्यातलं, आणि हे मठाकाश आहे. ज्यावेळेला मडकं फुटतं त्यावेळेला मडक्यातलं आकाश मठाकाशात मिळतं का असा प्रश्न विचारला आहे. तर ते म्हणाले नाही आकाश एकच आहे, मध्ये जी भिंत आहे ना ती फुटली, इकडचं तिकडे तिकडचं इकडे काही जात नाही, नाहीतर आकाश निरनिराळी झाली असते. मग एखादा मोठा माठ म्हणला असता माझं आकाश मोठं आहे, माठ म्हणजे मठ्ठा मराठीत तो माठ म्हणला असता मडक्याला, आणि मडकं म्हणलं असतं बोळक्याला. हे छोटी छोटी असतात ना लहान मुलांची, ते आकाश एकच आहे हो. या छोट्यातलं आकाश एक. मागे दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. मुलांना आली होती सगळी सुट्टीला, आजोबा उत्साही होते. ते म्हणाले आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे, चला आपण जाऊया नदीकाठी खेळा. मुलांना खेळणं आवडतं, नदीकाठ पाणी आवडतं मुलांना, पण पाण्यात कोणी जायचं नाही. आपण एक खेळ खेळायचा, तुम्हाला मिळेल ते भांडं घ्या. लहान मुलांनी पिण्याचं भांडं घेतलं, मोठ्या माणसांनी बादली घेतली, मुलांनी काहीतरी खेळ खेळणार आहेत आजोबा. हरकत नाही म्हणाले, मी तुम्हाला आता भरून देतो. आजोबा पाण्यात उतरले, चल हे तुझं लहान, तुझं भांडं, तुझा तांब्या, तुझा मोठा लोटा, हे करत करत आणि तुझी बादली भरून दिली. आता बघा चंद्र दिसतोय का तिथे, लहान पोर दिसतं की पडलाय माझ्या पाण्यात, आणि तो रडायला लागतो. तो म्हणतो तुझ्या पाण्यात कसा पडेल, बादलीवाला म्हणतो माझ्या पाण्यात पडलाय, ते मडकावाला म्हणतो माझ्या पाण्यातही पडलेला आहे. आता एक गोष्ट म्हणजे लहान पोर खरंच रडायला लागलं चंद्र पडला म्हणून. बरोबर, चंद्र किती आहेत, चंद्र एकच आहे ना, मग सगळ्या ह्याच्यात कसे पडतील. मग त्यांचं काहीतरी पडलं आहे, प्रतिबिंब पडलं आहे. आता हे प्रतिबिंब वगैरे शब्द लहान मुलांना कळणार नाही, पण आजोबा म्हणाले आता गंमत बघा, इतक्यात काय आला, वारा आला आणि बादलीतल्याचं चंद्र असं हे करायला लागला. तो मोठा मुलगा असं म्हणतो चंद्राला भीती वाटली किंवा ताप आलेला आहे, तो थरथर कापतोय. बरोबर आहे ना, शेकिंग आहे तो चंद्र. त्यांना चंद्र खरं वाटायला लागतो, आणि नंतर म्हणतात हे पाणी आहे ते सगळं ओतून द्या. बघा चंद्र, आता मुलं रडायला लागतात. अजूनपर्यंत कुणालाही इच्छा झाली नाही हे सगळं चालू असताना वरती बघावं म्हणून, वरती बघावं म्हणून. कुणाला माझ्या पाण्यात जर चंद्र पडलाय तर वरचा आहे का, नाही. आपल्याला ही क्युरिओसिटी नसते, कारण आपण सगळं खेळात इतके इन्व्हॉल्व झालेलो आहोत. आजोबांचे इन्स्पिरेशन बघा बरं, आम्ही बघितलं, कुणाला वाटलं नाही वरती बघावं म्हणून वरचा चंद्र आहे का. आता सगळे चंद्र गेल्यानंतर धाकटं पोर पुन्हा रडायला लागलं चंद्र गेला म्हणून. मग आजोबा म्हणतात वरती बघा, मग टाळ्या पिटत नाचायला, त्या वरती चंद्र आहे रे चंद्र आहे. या खेळात मग खेळा ऐसा प्रपंच मानावा, माझं भांडं मोठं तुझं भांडं मोठं, खेळ आहे ना, प्रपंच हा खेळ आहे, आणि खेळात हार जीत नसते. म्हणून मी बरोबर तू बरोबर सिद्ध कशाला करता. हल्ली एक फार सुंदर वाक्य चिडून म्हणतात, यू वॉन्ट टू प्रूव्ह अ पॉईंट, ओके यू हॅव प्रूव्ड द पॉईंट, लेट अस स्टॉप. नाही तर वादच होतो. ती म्हणते मी म्हणते ना, तो म्हणतो मी म्हणतो ना, म्हणजे दे वॉन्ट टू प्रूव्ह अ पॉईंट. मग त्यांचं पोर जाईल, बाबा यू वॉन्ट टू प्रूव्ह अ पॉईंट, आज मंडे आहे ना, चला आज मदरचा पॉईंट बरोबर आहे, उद्या तुमचा. थांबा, किती व्याध घालता. प्रूव्हिंग अ पॉईंट काय, ॲट धिस पॉईंट ऑफ टाईम यू हॅव प्रूव्ड युअर पॉईंट. उद्या बदलते ना परिस्थिती, परिस्थिती बदलते, त्यामुळे काय विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणून प्रूव्हिंग पॉईंट हे नाही. आता उदाहरणच द्यायचं म्हणून देतो. पहिल्यांदा ज्यांनी हल्ला केला आणि अत्यंत क्रूरपणे बायकांना वागवलं, मुलांना मारलं, पॉईंट काय होता, त्यांचा निषेध केला पाहिजे. आता इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून सगळ्यांनाच मारायचं, ह्यांना तिकडे बाहेर जाऊ देत नाही आहे. तुम्ही त्यांची इलेक्ट्रिसिटी, पाणी, गॅस वगैरे सगळं बंद केलेलं आहे. हे अगेन्स्ट ह्युमॅनिटी नाही आहे का. आता मी माझाच पॉईंट प्रूव्ह करायला मी आता सेकंड थॉट विचार करेन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे शेवटचा हमास मरेतोपर्यंत आम्ही बॉम्बिंग करत राहणार, शेवटचा हमास मेलाय की नाही हे कसं ठरवणार.
म्हणजे शेवटचा तो पॅलेस्टाईनमधला माणूस मरेतोपर्यंत आम्ही बॉम्बिंग चालू ठेवणार याचं तुम्ही समर्थन कराल का? काही दिवसापूर्वी आय एम फॉर इस्रायल, नाउ आय एम नॉट अगेन्स्ट इस्रायल बट आय एम फॉर पॅलेस्टाईन ॲज वेल. पण अरब कंट्रीज त्यांना घेत नाही आहेत, याचा अर्थ त्यांच्यातही काहीतरी दोष आहे ना. असा विचार केल्यानंतर माझा पॉईंट आज एक असतो, उद्या दुसरा असतो, परवा तिसरा असतो. म्हणून सिद्ध करायला काही जाऊ नका, गुरुवर सोपवा. हे सगळं वाचल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला आणि मी महाराजांच्या खूप जवळ गेलो. महाराज काही नाही, हे ब्रह्म वगैरे मला काही नको, तुम्ही आणि तुम्ही दिलेलं नाम याखेरीज जगात काहीच खरं नाही. धरून मी सुद्धा एक इमेज आहे, एक आपण म्हणतो ना व्हर्च्युअल आहे मी, रिअल फक्त तुम्ही अँड द नाम गिवन बाय यू. हे बाकीची सगळी कटकट जर काढून टाकली ना डोक्यातून, बाबा नेहमी सांगायचे हे ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्म, माया हे मला शिकवावं लागत होतं. तो माझा भाकरीचा धंदा होता. धंदा शब्द वापरायचे, तो माझा धंदा होता. तुम्ही कशालाही खटपट वगैरे सगळी करता. आता हे वाचतोय म्हणून आपण करतोय, पण नंतर पुन्हा वाचायचं असेल ना तर हे समास न वाचलेले बरे, किंवा वाचा आणि पुढे जा, याचा फार विचार करू नका. आपल्याला काय काय, कारण ब्रह्म म्हणजेच लोकांना जरा अवघड वाटतं, मुक्ती बरी वाटते पण मोक्ष अवघड वाटतो. हे लक्षात ठेवा, मोक्ष आणि मुक्तीचा काही अर्थ निराळा नाही आहे. आणि म्हणून सांगितलं आकाशाबाहेरी पळो जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंताची नाही. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे म्हणजे न असे, ते न नासे. जळ शोषे, ते न शोषे, जळी ते न शोषे जळी असून. तेजी असे परी जळे ना, पवनी असे परी चळे ना, गगनी असे परी कळे ना परब्रह्म. हे लक्षात ठेवा, पंचमहाभूतात परब्रह्म आहे. आता लक्षात ठेवा की आपण पाणी फेकलं, त्याच्यातला चंद्र गेला, म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब केलं, चंद्र तिथेच उरला ना. आता चंद्र बघितलं, चंद्रसुद्धा असं करत करत शेवटी ब्रह्मापर्यंत पोचायचं. शेवटी ब्रह्म आहे आणि पहिल्यांदा ब्रह्म आहे. हा विचार एकदा मला कळला ना की मधला विचार करायची काही गरज नसते. अंतिम आहे ते ब्रह्म आहे मध्ये. इथे पुढे काय, पृथ्वीमध्ये व्यापून आहे, पृथ्वी गेली तरी स्वतः ते असतं, कारण त्याच्यापासून पुढची पृथ्वी निर्माण होणार असते. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं संपलं तरी उरतं ते ब्रह्म. जे उरतं ते ब्रह्म, आणि त्या ब्रह्माला काहीतरी नाव द्या. ब्रह्म हा शब्द झाला, पण त्याची काय खूण आहे? ओम ही त्याची खूण आहे. तस्य वाचकः प्रणवः, ओम ही त्याची खूण आहे. आणि ओम सर्वव्यापी आहे, म्हणून दुसरा नाही. ओम इति एक अक्षर ब्रह्म, मितिक अक्षर आपण म्हणलं ना मगाशी, ते बघा पुढे. आका तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना परब्रह्म. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. योगी जनांनी एकांत म्हणजे अद्वैत, अद्वैत दुसरं काही नाही, त्याला एकांत म्हणलं. महाराजांनी तर सांगितलं एकाचाही अंत तो एकांत. आपण कुठल्या तरी शांत ठिकाणी गेलो की आपल्याला काय एकांत नाही वाटतं, पण मी आहे ना, हा एक आहे ना. बाहेर जरी आपण म्हणतो एकही शब्द ऐकू येत नाही, टी व्ही ऐकू येत नाही, ऐकू येत नाही, म्हणजे तो कशाचा आहे? ध्वनी शून्य, सायलन्स आहे तो, एकांत नाही आहे. एकांत म्हणजे मीच अनुभव घ्यायचा थांबलं पाहिजे, फक्त शांती उरली पाहिजे, फक्त आनंद उरला पाहिजे, फक्त अनुभव उरला पाहिजे. हे शब्दात सांगणं सोपं आहे, प्रत्यक्षात अनुभव घेणं अवघड नाही आहे, पण शब्दापेक्षा अवघड आहे. मला तर विचारायला ते एक्सप्लेन करण्यापेक्षा अनुभव घेणं जास्त चांगलं आहे. ब्रह्माचा अनुभव घ्यायचा. पुढे त्यांनी सांगितले त्याच्यासाठी श्रवण करा. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. आता पुढे कल्पनेबद्दल सांगितलेलं आहे. कल्पना चांगली आहे आणि कल्पना वाईटही आहे. तुम्हाला सांगितलं ना, हे सगळ्या आपल्याला शोध वगैरे लागले त्या कुठल्या तरी शास्त्रज्ञाच्या कल्पना होते ना सुरुवातीला. कशावरून तू म्हणतोस खरं आहे, मी तुला करूनच दाखवतो. मग एखादं वैज्ञानिक आपण म्हणतो यंत्र तयार होतं, एखादं गॅजेट साधन तयार होतं, मग आपल्याला पटतं. परंतु तोपर्यंत ती कल्पना असते. आणि दुसरी कल्पना म्हणजे कायम कल्पनाच राहते. आपण साबणाचे बुडबुडे करतो की नाही, ते बुडबुडेच राहतात आणि ते तुम्ही धरायला झाले तरी फुटतात, आणि एरवीसुद्धा फुटतातच. ते फुटण्यासाठीच असतात. ज्याला आपण बुडबुडा म्हणतो किंवा बुडबुडा म्हणतो किंवा बुलबुला म्हणतो किंवा बबल म्हणतो. बबल हे सगळे बबल्स आहेत ना, ते बर्स्ट होण्यासाठीच जन्मतात. त्यांचं आयुष्य अगदी कमी असतं. म्हणून इथे काय सांगितलं, काही कल्पनाच अशा असतात की ज्या फक्त कल्पनाच असतात.
एक मी आलो होतो त्यावेळेला मला काही एक्सप्रेशन्स आवडले ते फसका वेले हिशेब. म्हणजे तो एक असतं बिडी ओढतात ना, बिडी ओढता ओढता काडी आहे ना ते संपलेली आहे. हा तुझ्याकडे पेन किंवा पेन्सिल आहे का रे, ते फसकं उलगडतो त्याच्यावर हिशेब करतो की आत्ता माझ्याकडे एवढे पैसे 10 रुपये, मी आणखीन ते साठवत गेलो ना ते इतक्या वर्षांनी मी खाण खरेदी करेन. तो खाणीवर कामगार आहे ना, खाणीवरचा कामगार, पण त्या फसकाच्या ह्याच्यावर इतके सुंदर हिशेब करतो की 10 वर्षांनी का होईना ही खाण मी विकत घेईन. इतक्यात सायरन होतो, तुमचा ब्रेक लंच ब्रेक इज ओव्हर, फेटी फेकून दिली, चला हिशेब गेले सगळे. असले सगळे हिशेब असतात, असल्या कल्पना, त्या कल्पना त्यागा. पण मी एक दिवस ब्रह्म होईन त्यासाठी मलाही उपासना केली पाहिजे. या सुरुवातीला सत्य नाही तोपर्यंत कल्पना आहे. म्हणून मनाच्या श्लोकात हे फार सोपं करून सांगितलं आहे. मना कल्पना कल्पिता कल्प कोटी, कल्प म्हणजे कल्पांत, कोटी कोटी कल्पापर्यंत तुम्ही कल्पना करत गेलात तरी त्या कल्पनाच राहतील. नव्हे रे नव्हे सर्वथा कधी राम भेटी, रामाची भेटच होणार नाही कल्पना करत गेलो तर, नुसती कल्पना. पण एरवी आपण म्हणतो की आज ना उद्या मी जाईन अयोध्येला, तिथे बघीन ती मूर्तीची भेट आहे. प्रत्यक्षात मी रामाला भेटेन, म्हणजे रामतत्वाला भेटेन, रामाच्या चैतन्याला भेटेन. ही सुरुवातीला कल्पना करा, पण त्यामागे जात राहा ना तुम्ही, तर ती कल्पना साकार होईल. नाहीतर कल्पना म्हणजे बबल्स, हे बुडबुडे आहेत फक्त कल्पना. आणि बऱ्याच जणांच्या आपल्यासुद्धा 100तल्या 99 कल्पना ह्या कल्पनाच असतात. कल्पना प्रत्यक्षात एखादी कल्पना येते, मग म्हणतो की मला घर बांधायचं होतं असं मी बांधलं, मला हे घ्यायचं होतं ते मी हे करायचं होतं ते, एखादी कल्पना. आता हे तुम्हाला विरुद्ध वाटेल, कळणार नाही, कन्फ्युजन होईल, म्हणून मी हे उदाहरण दिलं. आता वाचूया. द्वैत कल्पना निरसन. कल्पना 2 आहेत, एक सत्याकडे नेणारी आणि सत्य बनणारी कल्पना, आणि एक कायम कल्पनाच राहते, कधी ती सत्यात उतरतच नाही. पुढे केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेची लागले अमनुसंधाने, म चुकलाय तो, अनुसंधान. म्हणजे ब्रह्म केवळ हे बोललो आणि राहतो मी मायेत, हे आवश्यक आहे का? मला त्याला मर्यादा, देह येतोपर्यंत मला द्वैतात राहावं लागणार आहे. तुम्हाला एक सांग, मी अगदी ह्याच्यात गेलो, हिमालयातल्या तिथे गेलो, अंगावर एकही कपडा नाही. आता कुठे द्वैत माझ्यासाठी? तू बरीचशी द्वैत काढलेली आहेत समाजातली, पण तू आणि हवा आहे ना द्वैत, तू आणि पाणी, तू आणि अन्न, किंवा जाऊ दे काही नाही, तू आणि ती ज्या गुहेत बसल्यास त्याची स्पेस, ते सगळं द्वैत आहे. तू आणि इतर हे द्वैत आहे. आता मी आणि प्रपंच म्हणजे सगळी द्वैतच आहे. तो सगळी द्वैत, मी आणि मुलगा द्वैत, मी आणि विद्यार्थी द्वैत, मी आणि कर्मचारी द्वैत, मी आणि वाहन द्वैत. बघा सगळीकडे द्वैत आहेत. या द्वैतांच्या पसाऱ्याला प्रपंच म्हणायचं आणि द्वैताकडून अद्वैताकडे जायचं, याला उपासना म्हणायचं. म्हणून आपण इथे येतो. द्वैत असणारच आहे आणि त्यामुळे प्रपंचात गंमतच आहे, लक्षात ठेवा. परंतु द्वैतात रमलात ना तर तुम्हाला प्रपंच जसा आवडायला लागतो, पुढे त्याची लत म्हणजे व्यसन लागतं आणि पुढे कळतं की खूपच प्रपंचात आपण गुंतलेलो आहोत, चालले ते काही खरं नाही आहे. त्यावेळेला आपण त्यातून सुटायचा प्रयत्न करतो. हे जर ग्रंथ आधी वाचले, बघा ब्रह्म अंतरी प्रकाश आहे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. ब्रह्माचा आत प्रकाश पडतो, आज उद्या पडेल न पडेल, पण मला दिसते ना सगळी. माया या शब्दाला सांगितलं तर या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, ती माया. म्हणून या मा तुम्ही 10 वेळेला म्हणा, माया तयार होईल. या मा या मा या मा या मा या तयार झाली. या म्हणजे जी, या देवी सर्वभूतेषु, या म्हणजे जी, आणि मा म्हणजे नको. या मा ती माया नाही आहे, प्रत्यक्षात तिला अस्तित्व नाही आहे. ब्रह्म म्हणून आता हे द्वैत निरसे कवणेपरी हो. आत तुम्ही म्हणता ब्रह्माचा प्रकाश आहे, अद्वैताचा प्रकाश आहे, पण बाहेर तर मला सगळं द्वैत दिसतं. मी आणि माझे कपडे, आपल्या द्वैत सुटणारच नाही. मी आणि माझं घड्याळ, मी आणि माझा चष्मा, मी आणि माझे डोळे, मी आणि माझे कान. पण मी आणि माझे कान 2 आहेत का? म्हणलं तर 2 आहेत. मी हा जर आत्मा मानलात तर मी आणि माझे कान 2 आहेत, मी आणि माझं नाक 2 आहे, कारण मी आत्मा आहे, एकच आहे तो. म्हणून मी आणि माझे कान हे 2 आहेत. माझा ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला प्रपंच असतो आणि प्रपंच म्हणजे द्वैत, हे लक्षात ठेवा. पुढे सत्यब्रह्माचा संकल्प
मिथ्या मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करे. सतत मन म्हणतं की हे पटत नाही, पटतं पण पटत नाही, करावंसं वाटतं पण जमत नाही, शक्य होत नाही, हे जे आपण म्हणतो ना, मन जल्प करतो. जल्प म्हणजे उगीचच बडबड करतो, त्याला जल्प म्हणलेलं आहे. जल्प उगीच बडबड मन करत असतं. काय करत असतं बघा, सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसा द्वैताचा जल्प. द्वैत नाहीच आहे ना, हा जो आतला प्रकाश आहे ना, तो तिथे व्यक्तीच्या, फर्निचरच्या, या माईकच्या, या ग्रंथाच्या रूपानं व्यक्त झालेला आहे. द्वैत नाही आहे, तोच सगळ्याच्यात आहे मानलं की द्वैत संपलं. तो एक आहे आत, आणि बाहेर हे सगळं आहे की द्वैत आलं. म्हणून बाहेर माया आहे, हे द्वैत आहे. असं कोण जपत राहतं? मन जपत राहतं. पुढे बघा, असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना, एरवी हे पतना मूळच. समाधान जर मिळालं कल्पनेमुळे तर जास्त चांगलं आहे, पण एरवी मूळ हे काय, पतनाचं मूळ आहे. कल्पनेमुळे फक्त पतन होतं. आपण म्हणतो ना कितीतरी मुंगेरी लाल के सपने, हे सपने तसेच असतात. प्रत्येक भाषेत एक एक आहे असं प्राणी की जो सतत त्या स्वप्नरंजनच करत असतो. आणि ते म्हणतात प्रत्येक ठिकाणी तो हे करतो, काचेचा व्यापारी आहे. अनेक कथेत तो निरनिराळी रोल्स असतात त्याचे. आणि काचेचा व्यापारी पडलं, स्वप्न पडतं की माझी सगळी काचेची भांडी विकली गेलेली आहेत, मग मी स्टीलचा व्यवसाय सुरू केलेला आहे, माझं सगळं स्टील वगैरे संपलेलं आहे, मी सिल्व्हरचा व्यवसाय सुरू केलेला आहे. असं करत करत मी हिऱ्यांचा व्यापारी बनलेलो आहे. आता ज्या मुलीला मी मागणी घातली होती तिचा बाप माझ्याकडे तिचं स्थळ घेऊन येईल आणि मी लाथ मारेल. लाथपर्यंत सगळी काचेची भांडी कोसळतात आणि फुटून जातात. हे स्वप्न असतं. सत्य काय आहे तर काचेची भांडी, सत्य काय याने मारलेली लाथ, आणि सत्य काय ती फुटलेली भांडी. मुंगेरी लाल के सपने. प्रत्येक वेळेला अशी काही काही गमतीदार वाटतात तुम्हाला. एकदा तो झाडावर बसलेला आहे आणि इथे बसलेला आहे फांदीवर, इथे तोडणं बरोबर आहे, पण तो इथे बसला आणि इकडे तोडतोय. फांदी तुटल्यानंतर तो खाली पडणार आहे की नाही. खाली जाणारा एक माणूस म्हणतो की अरे अरे तू कुठे बसलायस, तू पडशील ना खाली. इतक्यात ती फांदी तुटतच आलेली असते आणि हा खाली पडतो. खाली पडल्यानंतर हा उठतो आणि त्या माणसाला धरतो. तुला ज्योतिष येतं की नाही? कारण तू कसं सांगितलं, तू म्हणलं ज्योतिष नाही, तो कॉमन सेन्स होता. नाही तुला ज्योतिष येतं, मला सांग. प्रत्येक वेळेला आता हा सुटतच नाही, त्याला पाहिजे मी मरणार केव्हा ते मला सांग. हा सोडतच नाही त्याला. इतक्यात त्याला एक रस्त्यावर पडलेला धागा दिसतो. तो धागा त्याच्या मनगटाला बांधतो. हा धागा जोपर्यंत तुझ्या मनगटाला आहेस तोपर्यंत तू जिवंत आहेस. धागा तुटला की तू मरणार आहेस. आता हा इतका धाग्याची काळजी घेतो, आंघोळ करताना सुद्धा धागा झाकून आंघोळ करतो वगैरे सगळं वगैरे. आणि किती झालं तरी तो धागा आहे ना, एक दिवस तुटतो हे लक्षात येतं. त्यावेळेला तो स्मशानात जातो, खड्डा खणतो आणि त्यात पडून राहतो. आपण मेलोय. इतक्यात एक पोलीस अधिकारी, त्याच्या घरी सत्यनारायण असतो, त्याला डबे न्यायचे असतात. तेलाचा एक डबा हे तळण्यासाठी, तुपाचा डबा वाढण्यासाठी, आणि तो घेऊन जात असतो. आणि त्याला ते सहन होत नाही, स्मशानाच्या शेजारून जात असतो. त्यावेळेला तो म्हणतो की इथे काय स्मशानाच्या ठिकाणी आलो, कोणी भेटत नाही, एक डबा जर नेला तर त्याला मी 4 आणि देईन. मी आलो असतो रे, पण मी मेलो आहे. तो त्या तडग्यातून सांगतो, खड्ड्यातून मी आलो असतो पण मी मेलो आहे. त्यावेळेला पोलीस म्हटलं हे कोण बोलतंय. त्यांनी दोन्ही डबे ठेवले, एक डबा त्याच्या ह्याच्यावर दिला, डोक्यावर. असं कोण मरतं का घरी. एक हातात दिला आणि शेवटपर्यंत जाऊन एक पैसा दिला नाही. पोलीस अधिकारी होता तो. नाही, शेवटी काय आहे की ही कल्पना आहे सगळी. हे सगळं जग आहे ना, त्याला संत कल्पना म्हणतात. काल स्वप्न म्हणले होते, भय म्हणले होते, कल्पना म्हणले होते. हे सगळे नकारात्मक गोष्टी आहेत. आणि खरं विचार केला ना तर सत्य म्हणजे काय याची एक मला कल्पना आली ना, परत कल्पना शब्द आला, ही कल्पना येणार, ती कल्पना चांगली, हाच इथे सांगितलेला आहे. काही कल्पना चांगल्या असतात, काही कल्पना वाईट असतात, नकारात्मक असतात, किंवा आपण ज्याला वांझोट्या कल्पना म्हणतो. उगीच कल्पना करा, प्रत्यक्षात काही येणार आहे का नाही. आपण आता 5 वर्षांनी नवीन घरात जाऊया, बायको म्हणताय किती वर्ष चालले, 10 वर्ष म्हणताय तुम्ही, 5 वर्षांनी जाऊया. हे 5 वर्ष तुमची येणार काही, नुसती कल्पना करा. त्याला आपण मनोराज्य, मनोरथ हे शब्द वापरतो. स्वप्नरंजन आहे. तर इथे काय सांगितलं बघा, जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे.
ब्रह्म झाल्यानंतर तो परत इकडे येईल कसा? तुम्हाला मागे सांगितलं होतं की आमचा एक वंतेला येणारा एक तेजस्वी माणूस इतका त्यांना सांगितलं की तुम्ही इतकी उपासना करता, वाचन करता, नाम घेत नाही. नाम घ्या. नाम हा न्यूट्रलायझर आहे. नाम हा, आम्ही त्यांना निरनिराळे शब्द सांगायचो. इतकं करू नका, फार एकांतिक करताय तुम्ही, अति करताय तुम्ही. एकदा काय झालं, आम्ही सुरुवात केली, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. थांबा, आतून धावत आले. थांबा, काय मूर्खासारखं म्हणताय? निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, एक काहीतरी म्हणा. आणि म्हणायचं तर निर्गुण रूप जय जय राम म्हणा. नंतर म्हणलं तुम्ही काय म्हणताय आम्हाला कळत नाही, तुम्ही सांगा. त्यांनी 15 मिनटं प्रवचन केलं. ते तर आणखीन कन्फ्युजिंग होतं, कारण अद्वैतवाद, ज्ञान यांची प्रवचनं आपल्यासाठी नसतात हो. नंतर लोकांनी आग्रह केला, ते जिथे बसले होते सर तिथेच तुम्ही बसा आणि आम्हाला सांगा निर्गुण रूप आणि सगुण रूप काय. म्हणलं रूप हा शब्द सगुण आहे, निर्गुण रूप याला काय अर्थ आहे? निर्गुण रूप म्हणजे जो सगुणात येतं ते रूप, पण शेवटी सगुणातून निर्गुणाकडे जायला पाहिजे. म्हणून सगुणही राम आहे आणि निर्गुणही रामच आहे. हा सगुण राम हा तुम्ही अयोध्येचा म्हणा, बरोबर, आणि निर्गुण राम हा आत्माराम म्हणा. सदैव जो राम आहे तो पण रामच आहे तो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर शेवटी त्यांच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला. शिक्षक होते, राजीनामा दिला. मी ब्रह्म झालेलो आहे, यापुढे शिकवू शकणार नाही म्हणून हा राजीनामा देतो. अहो त्यानं मुलं होती, बायको होती, तो होता, तो माझ्याकडे आला. सर हे तुमच्याकडे येतात ना, अहो त्यांचं कुटुंब उघड्यावर पडेल, हा राजीनामा कसा मान्य करायचा? म्हणलं तुम्ही करू नका. त्यांनी सांगितलं राजीनामा नॉट ॲक्सेप्टेड. मग जायला लागला. पण नंतर शेवटी कुठेतरी वाचलं, मी ब्रह्मपदी नाचे, मी आता ब्रह्मपदी नाचायला. मग आता मी काहीच करू शकत नाही आहे आणि नाचतोय ना ब्रह्मपदी, पण ब्रह्मपद दिसत नाही आहे, म्हणून माझं नृत्यही दिसत नाही आहे. राजीनामा दिला. आम्ही त्यांना सांगितलं स्वीकारा, कारण आता ह्याचा बायकोला त्रास होणार आहे, घरात त्रास होणार आहे. हा वांतेला आहे तेच बरं आहे, पण गांजा हां मग काय, त्याच्याशिवाय कायशी तासन तास बसतात आणि त्याचा त्रास व्हायला लागला आपल्या महिलांना. त्यांनी तक्रार केली की सर तुम्ही सांगा. मला एवढे तेजस्वी आहेत, ते एवढे विद्वान आहेत, संस्कृत काय सुंदर, भागवत संस्कृतमधून वाचलं. मला वाटते महाराजांनी त्यांना ग्रंथाचं वाचन संस्कृतमधून करण्यासाठी वांतेला आणलं. आणि नंतर मला म्हणाले की तुम्ही त्यांना सांगा. म्हटलं आपण कसं सांगायचं, आपण महाराजांना सांगायचं. असे किती प्रसंग घडले. महाराजांना सांगितलं बाबा बघा, हे तुम्हाला जर हवे असतील तुम्ही आणलेले आहेत आणि तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही काहीतरी करा त्यांच्याबद्दल. दुसऱ्या दिवशी अण्णूजी काहीतरी म्हणले, यांचा अपमान झाला. अण्णूजी म्हणले 12 वाजलेले आहेत, न जेवता जायचं नाही महाराजांच्या घरातून. कोण महाराज? मीच म्हणाले. मग इथे ते तुमचं घर आहे, घरात जेव्हा नाही गेलं आहे तर न म्हणाले महाराजांचा अपमान करताय तुम्ही. बघा हे त्यांचं शेवटचं दर्शन. नंतर ते बरीच वर्ष होते, त्यांनी गुरु बदलला, काय वाटेल ते केलं, परंतु जायला लागले. आणि पूर्वी होता तो माडी टाकलेला पूल होता, सध्यासारखा पूल नव्हता. हे जायला लागले रागाने. ते नागमध्ये इकडे जातोय, नाग असं करतोय, तिकडे जातोय, तर एवढासा पूल. परत आले म्हणले द्या 2 कण खातो, घास खातो आणि जातो निघून. मांडूजी म्हणाले तुम्ही परत का आलात? नाही तो मध्ये होता ना. हेच आम्ही सांगत होतो, तुम्ही प्रसादाचा अपमान करून जाऊ नका. हां मग गेले. म्हणाले पण मी ते जेवणार 2 घास आणि जाणार म्हणजे जाणारच. अण्णूजी म्हणाले नंतर जा, कारण हे नकोसे झाले होते. कारण ते एकांतिक माणूस सहन होत नाही लोकांना. माझं मत तेच खरं चुकीचं आहे, हे मत हेच खरं हेही चुकीचं आहे, त्यांनी सांगितलं म्हणजे ते बरोबर हेही चुकीचं आहे. मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते प्रत्येकाला समजावून सांगणं हे याचं आहे, गुरुचं काम आहे, ग्रंथांचं काम आहे. हेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे, पण हे का बरोबर आहे ते का बरोबर आहे हे समजून घे. माझंच बरोबर हा आग्रह आहे, हा आग्रह आहे, हा अहंकार आहे, आणि हा अहंकार तुझा आणि इतरांचा नाश करेल. बरोबर. आता पुढे काय म्हणतात ते बघा. शुकमुक्त वेदांगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया. जनाचा उद्धार करायला वेदात सामर्थ्य आहे. हे लग्नात वेदाला कोण पुसे म्हणजे कोणी विचारलं असतं. शुकमुक्त, शुक म्हणजे शुकाचार्य. शुकाचार्यांना आपण म्हणतो पूर्ण वैराग्य मुक्त. शुकाचार्य मुक्त होते. ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. आता ब्रह्म तुम्ही म्हणता अचेतन, ब्रह्म काहीच करत नाही, पण शुकाचार्य तर सगळं करत होते.
त्यांनी नाही का पहिला सप्ताह भागवताचा केला परीक्षितासाठी. मग तुम्ही काय म्हणता ब्रह्म अचेतन आहे आणि शुक ब्रह्म आहे. अरे दोन्ही आहे गोष्टी. ब्रह्म चैतन्य हा शब्द खूप चांगला आहे. ब्रह्म अचेतन नाही, ब्रह्म चैतन्यमय आहे आणि हे सगळं ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे. तरी ब्रह्म ब्रह्मच आहे. ब्रह्मात कुठलाही विकार निर्माण झालेला नाही. मगाशी बघितलं ना, एकच चंद्र सगळीकडे पडला होता. चंद्राला काय आपलं किती ठिकाणी आपलं प्रतिबिंब दिसतंय. ही मुलांची भांडी मोजणार का चंद्र? प्रत्येक पृथ्वीवरच्या सगळ्यात तळ्यात सगळ्यात सरोवरात चंद्राचं प्रतिबिंब दिसणारच आहे ना. चंद्राला प्रतिबिंबाचं कशाला पाहिजे? कारण चंद्रबिंब आहे, हे लक्षात ठेवा. बिंब महत्त्वाचं आहे, प्रतिबिंब महत्त्वाचं नाही. म्हणून असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण, परी तयांगी बद्धपण लावू नये की. आता तो मुक्त आहे ना, मग त्याने भागवत सांगितला ना, भागवताच्या ग्रंथाशी तो बद्ध होता की नाही? 7 दिवस सांगायचा, 7 दिवसाशी तो बद्ध होता की नाही? नाही. जो मुक्त होण्याचाच विचार करतो तो कसा बद्ध असेल सांगा बरं? तो बद्ध असणारच नाही. आणि म्हणून सांगितले तया अंगी बद्धपण लावू नये की. म्हणून बोलता चालता निचेष्ट पडले नसता. नुसता असं पडून राहिला आहे, जड भरत आपण म्हणतो, हां तो मुक्त होता. कारण त्याला स्वतःची काही इच्छा नव्हती. अरे पण तो हालचाल करत होता, लोकांनी खायला दिलं तर खात होता. तो कसला ब्रह्म? ब्रह्मरूपच होता तो. लक्षात ठेवा, ब्रह्मस्वरूप निचेष्ट पडला आहे हालचाल न करता, तर तो ब्रह्म असेल. हा हालचाल करतो आणि ब्रह्म कसं? असं तुम्ही भ्रम निर्माण करू नका. त्यांनी सांगितले बघा, असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. तो बद्ध होता. अरे तो बाहेर देहाच्या पातळीवर बद्ध होता, तो मुक्तच होता. म्हणून ते जीवनमुक्त, सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणारे. हे लक्षात ठेवा. विदेहमुक्ती पूर्वी होती, तो मेले हा, आता मुक्त झाल्या. कारण काय, एकादशीला मेले, बरोबर आहे. शुद्ध पक्षातली एकादशी होती, एकादशीचं नाव प्रबोधन एकादशी होती. मुक्तच झाले हां, नाही पंचांगाप्रमाणे मुक्त होत आहेत. आपले सगळे संत हे कृष्ण पक्षात गेलेले आहेत. महाराज काय, कुणी बघा, गजानन महाराज शुद्ध पक्षात गेले. पण एरवी तुम्हाला सांगतो हे सगळेजण ह्याच्यातच गेलेले आहेत. त्यामुळे काय होतं की मला नाही वाटत की सगळ्यांनी सांगितले, गीतेत जे पंचांग दिलेलं आहे ते पंचांग प्रतिकात्मक आहे. चंद्रपक्ष म्हणजे शुक्ल पक्ष असताना, म्हणजे प्रकाश वाढता असताना, म्हणजे तुझ्या जीवनातला प्रकाश वाढतोय, तुझ्या बुद्धीचा प्रकाश वाढतोय, तू मुक्तीकडे निघालेला आहेस. मन आकाशासारखं स्वच्छ पाहिजे, म्हणून आकाश स्वच्छ पाहिजे. आकाशात धूर नको, म्हणजे मृत्यूसमयी कन्फ्युजन नको की अजूनही मला काही कळलंच नाही ते काय. एक मध्यंतरी गमतीदार गोष्ट होती. तो म्हणाला की मी माझ्या काकांना स्वतः बँडेज केलं आणि काका झोपले, झोपेत काका लोळले आणि नंतर डोक्याला बांधलेलं जे बँडेज आहे ते काकांच्या एका पायातून कसं बाहेर आलं? तो म्हणतो गुरुना विचारलं पाहिजे. तो गुरुजींना विचारतो. ते म्हणाले कसं रे, असं बांधलेलं बँडेज हे एका पायातून कसं बाहेर आलं? आपण चान्सेलरला जाऊन विचारूया, आपण शिक्षण मंत्र्यांना जाऊन विचारूया, आपण डॉक्टरांना जाऊन विचारूया. सगळ्यांना जाऊन विचारतात की इथे बांधलेलं बँडेज एका पायातून कसं बाहेर आलं? तो म्हणतो माझ्या काकांचं मी प्रत्यक्ष बघितलं. लक्षात ठेवा. आता हा प्रश्न आहे की नाही, ह्याला शेवटपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि नंतर तो प्रकाशक होतो, एक माणूस येतो त्याच्याकडे आणि नंतर म्हणतो की मी एक कादंबरी लिहिलेली आहे, फिक्शन आहे, सस्पेन्स आहे त्याच्यात, तर तुम्ही बघा वाचून. तर तो म्हणतो कादंबरीचा विषय सांगा. तर तो म्हणतो की कादंबरीचा नायक डोक्याला बँडेज करतो पण एका पायातून. तो त्याला इतका मारत राहतो, तूच का रे तो ज्याने सुरुवात केली ती की इथे बांधलेलं एका पायातून कसं बाहेर. असल्या चर्चा, असली मांडणी, आपण घट पट मंडन खंडन हे करा. तुम्ही जर विद्वान असाल तर, ज्ञानमार्गी असाल तर, ज्ञानातून मुक्ती हा तुमचा पक्ष असेल तर, आपल्याला भक्तीतून मुक्ती. भक्तीमध्ये ह्या गोष्टी कळल्या नाहीत काहीतरी चालतं घे रे. मी तुम्हाला सांगितलं ना, मला अनेक जण आत्मा परमात्मा जन्म पुनर्जन्म वगैरे प्रश्न विचारायचे. मी त्यांना खरं त्यावेळेला पत्र होते आणि आम्ही पत्र लिहायचो. त्यांना सांगायचं की माझ्या वयाला 60 वर्ष झालेली आहेत, मला आत्मा परमात्मा काही कळलं नाही, पण माझं छान चाललं की लग्न झालं, मुली झाल्या, त्यांची चांगली लग्न, हे सगळं झालं की आत्मा परमात्मा मला कळलं नाही, मला त्याची गरजही पडली नाही. तुम्ही चिंता करू नका. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी, ही उत्तरं मी देत होतो.
अजूनपर्यंत तुम्ही बघा, मी हे आता इथे आहे म्हणून वाचतोय. एरवी आत्मा परमात्मा भानगड आपल्या प्रवचनात कधी नसते. खंडन मंडन ज्ञान वगैरे, शुद्ध ज्ञान वगैरे नाही. हे वाईट आहे असं नाही आहे. एरवी प्रापंचिकांना ते तेव्हाही चांगलं नव्हतं, अवघड होतं. आता आपण प्रापंचिक इतके प्रपंचात बुडलेलो आहोत, आता तर ते जास्त अवघड आहे. त्यावेळेला निदान भाव तरी त्यांच्या जोडीला होता. आपला आता भावही नाही आहे. गुरु सांगतो म्हटल्यानंतर ते जीव टाकत होते. आता आपण गुरु सांगतो ते सकाळी खरं असेल, संध्याकाळी खरं कशावरून, अशी चर्चा आपण करणार आहे. बुद्धी फक्त शंका घेण्यासाठी. शेवटी बुद्धीबद्दल काय म्हणलं आहे बघा. म्हणून असो भागवत निरूपण शुक बोलीला आपण तया अंगे बद्धपण लावू नये की, म्हणून बोलता चालता निचेष्टित पडले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरू बोधे. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तुम्ही काही करू नका. उपास तापास, तीर्थक्षेत्रात जाणं, हे व्रत ते व्रत, ही पूजा ती पूजा, हे काही करू नका. वाद विवाद तर बिलकुल करू नका. हे ज्ञान वगैरे मिळवणं आणि त्याची पदवी मिळवणं हे काही करू नका. सद्गुरू बोध हेच सद्गुरूंनी सांगितलं आहे ना. आणि सद्गुरू तोच की जो संत असतो. ज्ञानी सद्गुरू असतात का, ज्ञानी संत असतात का, असतात. पण समोर आलेला माणूस अधिकार तैसा करू उपदेश, त्याला जर काही करत नाही, त्याला जमणार नाही, तर मी त्याला जमेल ते साधन सांगितलं पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणून सांगितले सचेतन ते जीवनमुक्त, म्हणजे जिवंत असताना मुक्त होतात ते जीवनमुक्त. विदेह म्हणजे मेल्यानंतर अचेतन ते विदेहमुक्त. आणि दोही वेळे नित्यमुक्त. ज्ञानेश्वर वगैरे नित्यमुक्त मंडळी होते. विवेकानंद नित्यमुक्त होते. त्यांना मुक्तीसाठी ह्या जन्मात उपासना करण्याची गरज नव्हती. त्यातल्या त्यात सिद्धांत कुठला समजून घ्या, आणि जो आपण नेहमी बोलतो त्याच्यावर प्रारब्धाचा सिद्धांत, आणि तो सुद्धा संतांनी सांगितलेला किंवा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला. महाराजांचा प्रारब्धाचा सिद्धांत मला इतका पटतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर आता मी आत्ता बोलतोय ना, या माझ्या श्वासावर आणि या क्षणावर हेच वाक्य लिहिलेलं आहे. मी दुसरं वाक्य बोलूच शकत नाही. ही इतकी जर श्रद्धा असेल ना, आता इतकी जर श्रद्धा असेल ना म्हणलो ना, तर या श्वासावर आणि या क्षणावर हेच वाक्य लिहिलेलं होतं. आता त्याच्यानंतर मी म्हटलं ना, या श्वासावर आणि या क्षणावर हेच वाक्य लिहिलं होतं. तेच लिहिलेलं होतं. आता मी तेच लिहिलेलं होतं म्हटलं ना, की या श्वासावर इतकं जीवन तुम्ही गुरुला अर्पण करा. काही चिंताच करायची गरज नाही आहे. चिंतन करा सांगतो. गुरुचं तुमच्या जीवनातलं स्थान, गुरुचा तुमच्या जीवनातला प्रभाव, याचं चिंतन करूया. हे गुरुच्या इच्छेनं कसं घडले याचं चिंतन करूया. हे का घडलं, माझ्या जीवनात असं का घडलं, ही चिंता आहे, ही कल्पना आहे. ती कल्पना नको. एक कल्पना करा ना, सद्गुरूला सगळं येतं. मला अजून कळलेलं नाही सद्गुरूंना सगळं येतं, पण माझी कल्पना आहे ते सद्गुरूंना सगळं येतं. सद्गुरू म्हणजे पूर्ण ज्ञान. हळूहळू या कल्पनेचं सत्यात रूपांतर होतं. मला प्रचिती येते, अनुभव येतो की सद्गुरू पूर्ण आहेत, सद्गुरू पूर्ण ब्रह्म. बघा हे कळायला पाहिजे. सुरुवातीला तीही कल्पना आहे आणि हीही कल्पना आहे. सद्गुरूंना काय सगळं येणार आहे, हे काय महाराजांना काय ॲटॉमिक सायन्स येणार आहे, रॉकेटरी, महाराजांना रॉकेट शब्द तरी माहीत होता, हे काय अर्थ आहे, त्यावेळेला नव्हतंच हे सगळं काही. बघा तुम्ही. म्हणून कल्पना करताना अशी पॉझिटिव्ह कल्पना करूया की एक दिवस ती सत्यात उतरेल. सत्यात उतरेल, मला त्याचा अनुभव येईल बस. आणि माझा अनुभव शंकराचार्यांचंच वाक्य आहे, माझा पाय जर बर्फावर पडला आणि त्याला जर भाजलं, आणि माझा पाय अग्नीवर पडला आणि मला जर थंड वाटलं, तर अग्नी जाळतो आणि बर्फ थंड असतं हे मी मानणार नाही. तुम्ही म्हणाल हे अति झालं. नाही, अति झालं असं नाही. ते पुढे सांगतात ना, मला माहीत आहे की अग्नी जाळणारच आणि बर्फ थंड असणारच, पण जोपर्यंत माझा तो अनुभव नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही. माझे गुरु सांगतात अगदी बरोबर आहे, ते खरं असलंच पाहिजे. आणि माझी कल्पना आहे, जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत. अशी कल्पना चांगली, श्रद्धायुक्त कल्पना करूया. म्हणून गुरु सर्वेश्वर. आता हे पुन्हा वाचतो हवी, याच्यातला गुरुबोध, सद्गुरुबोध शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडले नसता. निचेष्टित तुम्ही गेलात ना, तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राला, उत्तर भारतात, हिमालयात, काही लोक असे असतात, असा 1 वर्ष नाही 6 महिने हात ठेवला की सर्क्युलेशन थांबतं आणि त्या हाताचं लाकूड बनतं. आणि तुम्हाला वाटतं काय योगी आहे हा. एकाने अशी जीभ हे केलेली असते, जिभेतून तसं रक्त वगैरे काही येत नाही, आणि जिभेला टोचलं, काही दिवसांनी शांत झालं. आपल्याला वाटतं की काय आणि जीभ टोचून घेतलेली आहे, म्हणजे काय हा मोठा योगी आहे वगैरे. कुणी काट्यावर झोपलेलं असतं, कुणी आगीतून चालतं. आपल्याकडे सुद्धा लोक चालतात, आगीतून चालतात. आणि आगीतून चालण्याचा 4 दिवसाचा कॅम्प असतो. 4थ्या दिवशी कॅम्प फायरला आगीतून चालणं हा उपक्रम हल्ली अनेक शाळांनी सुरू केला आहे.
ज्यांना चालायचे त्यांना चालला, शिक्षक चालवून दाखवतात, त्यांच्या मागे मुलं जातात. आता काय त्या काही खाली ॲसिड लावतात किंवा काय लावतात वगैरे काही नाही, हे सगळं मनाचं सांगणं आहे. मनाने जर एकदा ठरवलं फायर विल नॉट बर्न मी, आपली तेवढी तयारी नसते. आणि ऑटो सजेशन पहिल्या 4 दिवस जर सांगत गेलात की नाही मला काही होणार, फायर म्हणजे काय तुम्हाला 1 किलोमीटर चालायचं नसतं, हे काही फूट चालायचं असतं. तो होमखंड वगैरे आपण म्हणतो ना, ते काही फुटांचं असतो. विचार त्याच्या आधी ते धोंड वगैरे कसे करतात, घराच्या बाहेर जातात, कपडे वगैरे म्हणजे वरती उघडे असतात, स्नान वगैरे करतात, पूर्णपणे लसूण वगैरे न खाता राहतात, कुठल्या तरी मंदिरात राहतात, सतत सत्संगात राहतात. हे महिनाभर करताना त्यांच्या मनाची तयारी होते, बाकी काही नाही. देह तसाच असतो. मला वाटतं की हे त्यांचं संपलं, आज ते अग्निकुंडातून चालले आणि एकदम 15 दिवसांनी त्याला चालायला सांगितलं तर घाबरतील ते, कारण त्यांनी मनाची तयारी केलेली आहे. मनाला सांगितलेलं आहे की अग्नीतून चालताना मला काही होणार नाही. हे त्या मनाला प्रत्यक्ष सांगत नाहीत. इट इज ऑटो सजेशन. यावर्षी मी धोंड झालो, हे माझं पहिलं वर्ष आहे, मी बाकीच्या धोंडांकडे बघतो. हे डिसिप्लिन आहे. अय्यप्पा म्हणून जे येतात ते काळे कपडे घातलेले, त्यांचं व्रत असतं आणि त्या व्रतस्थ असतात. आणि व्रतस्थ माणूस चमत्कार वाटेल अशा गोष्टी करून जातो. आपण व्रतस्थ होऊच शकत नाही. आपण 1 दिवस कधीतरी उपवास करतो, 1 महिना कधीतरी दारू सोडतो, चातुर्मासात काहीतरी कांदा सोडतो, कधी 16 सोमवार करतो. आपल्याला वाटतं आपण मोठे झालो कोणीतरी. नाही हो, लगेच आपण कशाकडे वळतो. मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलेलं आहे. 1 महिनाभर कोर्स असतो. आता मुंजींचा सीझन येतो मार्च एप्रिलमध्ये, मे महिन्यात सुट्टी असते. पण समजा 1 मे ते 30 मे काय असतो, आम्ही घेतो तो कोर्स. अनेक ठिकाणी चालतो आणि गोव्यात त्याच्या ब्रांचेस आहेत. वाढला आहे, कारण पालकांना वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी शिकावं. मग तिथे त्याला काय शिकवलं जातं, पुडवं घालून राहायचं. मे महिना असतो, त्यांना काहीच हरकत नाही. स्वतःची शेंदरी स्वतः गोळा करायची, स्वतः अंतरायचे, कपडे स्वतःचे स्वतः धुवायचे, पहाटे 5ला आंघोळ करायचे. एक मुलगा मला सांगतो, जो नातेवाईक असतो दूरचा, तो म्हणतो की सर वशिला लावा त्या आंघोळीचं रद्द करा. अरे म्हटलं मी करतो ना तुझ्याबरोबर आंघोळ, 5 वाजता आंघोळ कर ना थंड पाण्याचे. अरे म्हटलं इतकी गरमी असणार आहे, थंड पाणी अमृतासारखं लागेल तुला. आणि दिवसातून 3दा आंघोळ करायला लागला, कारण त्या बालभारतीच्या पठारावर सतत गरमी होती. हे काम करायचे, 3दा आंघोळ करायला लागला. आता तो संपला महिनाभर. आता बालभारतीचा कोर्स 7 दिवसांचा होता, त्याचाही हा अनुभव आहे. आणि महिनाभर कोर्स विजया दुर्गा वगैरेकडे असतात. काय गंमत असते लक्षात ठेवा. वडील म्हणतात तिथे मोबाईल नॉट अलाउड, मी तुला मोबाईल देणार नाही. आई म्हणते तुझ्या खाली मोबाईल ठेवला, एकदा तरी फोन कर रे. मी त्यांना शेवटी जनरली बोलायला जातो की तुम्ही काय शिकलात, हे आता पुढे कसं चालू ठेवायचं. मी त्यांना म्हटलं तुमच्या ह्या अभ्यासाचा भाग झाडावर चढणं आहे की काय. पुढे हॉल आहे, इथे वरती झाड आहे, सगळे झाडावर चढलेले आहेत. आणि म्हटलं मला बरं वाटलं वगैरे. तेव्हा एक जण म्हणाला की झाडावर रेंज मिळते. कल्पना करा, रेंज मिळते झाडावर आणि ह्यांना मोबाईल नॉट अलाउड. आणि हे शिक्षक बघतात. ते म्हणाले आम्ही एके वर्षी मोबाईल काढून घेतले, दुसऱ्या वर्षीपासून जी 60 मुलं यायची ती 6 झाली. मग आम्ही म्हटलं चला. आई सांगते नंतर शेवटच्या दिवशी आम्ही बोलायला आम्ही प्रयोग करतो. पहिल्या दिवशी तुमचं पोर कसं होतं आणि शेवटच्या दिवशी कसं बसलं आहे, शेवटच्या दिवशीचं व्हिडिओ फिल्मिंग तुम्हाला दाखवलं जाईल किंवा मुलगा कसा बसला आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाईल, जो मुलांना दिसणार नाही अशा पद्धतीने साईडला वगैरे. आणि पहिल्या दिवशीची तुम्हाला फिल्म दिलेली आहे. पहिल्या दिवशी असं बसलेलं पोर 15 मिनटं बसू शकत नाही. 11ला जर सुरू झालं भाषण तर 11:05ला ते असं असतं, 11:10ला असं असतं आणि 11:30पर्यंत पूर्ण जमिनी असे लावून ऐकत असतं तुमचं. हे एंट्रन्स बिहेवियर आहे तुमच्या मुलाचं. जाताना तुम्ही व्हिडिओ बघा बरं, तर ताट आहे, ताट आहे, ताट आहे, कारण त्यांनी स्वतःला सांगितलं आहे ताट बसलं पाहिजे म्हणून. हा बदल झालेला आहे. बरोबर, त्यांनी पूर्णपणे कांदा लसूण विरहित 1 महिना काढलेला आहे. हे मागे बसलेले आई त्याला सांगते मोठा मासा आणून ठेवलेला आहे, हिसवण असेल काय. आणि ते पोर म्हणजे महिनाभर जे मिळालेलं आहे ती ही अत्यंत प्रेमळ वत्सल देवापेक्षा श्रेष्ठ आई काही तासात घालवणार असते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा लवकर उठूया का आपण. अरे महिनाभर उठलायचंच की, आता 30 मे आहे, पुढच्या आठवड्यात शाळा झोप, आपण झोपूया, रविवार तर आहे मला. म्हणजे कसा बदल घडणार सांगा बरं. आपल्या बाजूत सुद्धा आहे, वी वॉन्ट टू चेंज विदाउट चेंजिंग. मला माझ्या हॅबिट्स बदलायच्या नाही, सवयी, मला माझं रुटीन बदलायचं नाही, माझा दिनक्रम, मला माझं आवडी निवडी काही बदलायचं नाही आहे.
पण आय वॉन्ट टू चेंज, मला महाराजांचा माणूस व्हायचा आहे. अरे महाराजांचा माणूस होणं काय जोक आहे काय? बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. सुरुवातीला विरोध सहन करावा लागतो, टीका सहन करावी लागते, कॉमेंट सहन करावे लागतात. पण मी महाराजांचा होणार ही जर किंमत असेल तर ही किंमत काहीच नाही. कारण महाराजच सांगतात पहिल्यांदा निंदा नंतर वंदा. जी माणसं कॉमेंट मारतात तीच मागे वळून म्हणते तुमचंच बरोबर होता, हे आम्ही त्यावेळेला केलं असतं तर आज आनंदात राहिलो असतो. गंमत बघा, हे गंमत आहे. म्हणून सद्गुरूंचा बोध जर मला अंतिम आला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मला टाळायची किंवा त्यागायची तयारी होते झाली पाहिजे. बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निस्संदेहो देहातीत वस्तू. हे महत्त्वाचं आहे. साधू सदा निस्संदेह असतो. निस्संदेह श्रोती साधू ओळखावा. म्हणजे काय सांगितलं आहे? बद्ध, मुमुक्षु, जिज्ञासू आहे तो, आणि नंतर त्यांना सिद्ध साधू म्हणलेलं आहे. साधना करणार साधक आणि सिद्ध. आता साधकाची लक्षणं सांगितलेली आहेत आणि सिद्धाच्या बाबतीत काय म्हणतात? संदेह गेला की साधकच सिद्ध झाला. साधकावस्थेत सुद्धा मला डाऊट आहे. काय डाऊट आहे? अरे बऱ्याच गोष्टीत आपल्याला डाऊट आहे. तुम्ही म्हणता पण म्हणल्यानंतर जनरली नकारात्मक वाक्य असते. तुम्ही बघा, आई तू म्हणतेस अभ्यास करीन पण बघा हे पुढचं जे पण आलं ना की हा निराळच वाक्य होतं. म्हणून बट वापरू नका. इफ्स अँड बट्स जो वापरतो ना तो जीवनात काही अचीव करू शकत नाही. मी ते करीन इफ, हां मला ते मिळालं तर हे केलं असतं. बट हे इफ आणि बटमध्ये ज्याचं गेलेलं आहे ते मराठीत एक म्हण आहे, आत्याबाईंना मिशा असतं तर त्यांना आतोबा म्हणलं असतं. सोपं आहे. तुम्ही कशाला चिंता करता? आत्याबाईंना किंवा काकूबाईंना मिशा असत्या तर काय झालं असतं? त्यांना काका म्हणलं असतं. आणि म्हणून चला पुढे. एकतर मिशा नसणार आहेत आणि असल्यात तरी असू दे बापड्या, मला काय त्याचं. नको त्या गोष्टीवर चर्चा करतो, नको त्या व्यक्तींबद्दल निंदा करतो, नको तितका वेळ वाया घालवतो. हे सगळं बघा फार महत्त्वाचं आहे. आता पुढचं फक्त वाचूया. साधना प्रतिष्ठान आणि थांबूया. वस्तूशी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभाव आहे. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. वस्तू म्हणजे नॉट थिंग्स. वस्तू म्हणजे आत्मा. म्हणून आत्म्याला कल्पना करू गेला तर ते कल्पनेच्या पलीकडे निर्विकल्प. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. कल्पना संपली ना की तुम्हाला आत्मज्ञान होतं. तर कुठलंही ज्ञान कल्पना संपल्यान आपण नेहमी एक उदाहरण देतो. दुरून दोन बायका येत आहेत. ही आई असावी बहुतेक आणि तिच्याबरोबर आहे ती मावशी आहे का रे? दुसरा भाऊ म्हणतो की मलाही वाटतं पण काही खात्री नाही आहे. नसेल मावशी आत्ता कशी येईल? कल्पना आहे ना आमची, डाऊट आहे आमच्या मनात. आणि जवळ आल्यानंतर अरे ही मावशीच की किंवा ही मावशी नाही. सत्य आल्यानंतर कल्पना थांबते. म्हणून कल्पना किती करणार? कल्पना शून्याकार. कल्पनेच्या नावे शून्याकार. झिरो कल्पना म्हणजे सत्य आहे. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. भ्रम, ओळखी ठाई न पडे चित्ता. जोपर्यंत ओळख होत नाही म्हणजे ज्ञान होत नाही. आणि आत्म्याचं ज्ञान हेच महत्त्वाचं आहे. आत्म्यासाठी तुम्ही काय करणार होतो? आत्मज्ञान झालं की सगळं झालं असं म्हणतात. ओळखी होता. ओळखी झाली ना की मग काय चिर न पडे चित्ता. जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत भ्रंश म्हणजे भ्रम पडे. वस्तू म्हणजे आत्मवस्तू आत्मा. चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे. सोडला आत्मा तर काहीच कळत नाही आणि आत्म्यावर चिंतन करायला तर मी आणि आत्मा असं द्वैत होतं. अनुभव हे चिंतन नाही आहे, लक्षात ठेवा. अगदी हा विषय खरं या वेळेला अवघड आहे पण तरी मी सांगतोय, अनुभव म्हणजे चिंतन नाही. म्हणून आत्मा हा चिंतनाचा विषय नाही, मननाचा विषय नाही, वाचनाचा पारायणाचा नाही, अभ्यासाचा नाही, अनुभवाचा विषय आहे. अनुभव. आणि तो अनुभव कुणाला केव्हाही सांगता येत नाही. ध्रुवाला 6व्या महिन्यात प्रत्यक्ष वासुदेव उभा राहिला. हा डोळे कसेच उघडे ना वासुदेव असं केलं असेल वासुदेवाने. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिने झाले. हे इतकी कडक उपासना करायला लागलं बाळ. त्यावेळेला ते आलं प्रत्यक्ष वासुदेव आणि कसेच उघडेना म्हटल्यानंतर वासुदेवाने त्याच्या गालाला शंख लावला. काय चित्र डोळ्यासमोर आणा बरं.
कित्येक हजार वर्षापूर्वी हा प्रसंग घडला असेल. ते बाळ पहिल्या महिन्यात त्यांनी काय केलं, पहिल्या महिन्यात त्यांनी हे सोडलं, अन्न सोडलं, दुसऱ्या महिन्यात त्यांनी पाणी सोडलं, हवेवर राहिला, तिसऱ्या महिन्यात एक पाय वर केला, एक हात वर केला, असं करत 6व्या महिन्याला मी श्वासच बंद करतो आता असं म्हणून तो उपासनाला लागला की उपासना साधना करताना हे मेलं बाळ असं होऊ नये म्हणून वासुदेव प्रकट झाला. हा निर्धार किंवा निग्रह किती आहे बघा ध्रुवाचा. आणि ज्यावेळेला गालाला तो शंख लावतो त्यावेळेला डोळे उघडतो आणि त्याच्या डोळ्यात भाव आहे मला का डिस्टर्ब केलं, काय छान मी वासुदेवाचं ध्यान करत होतो, वासुदेव मला पाहिजे माझ्यासमोर, अरे मीच तो वासुदेव. खरंच विचारतो त्याला, खरंच वासुदेव काय पाहिजे, अढळ स्थान पाहिजे. कारण त्याच्या मनात पक्का विचार होता, अढळ स्थान पाहिजे म्हणून निघाला होता. 6 महिने उपासना करताना अढळ स्थानासाठीच उपासना करत होता. काय पाहिजे, अढळ स्थान. तो म्हणतो दिलं. त्याच क्षणी देत नाही, त्याला परत पाठवतो, आई अरे तुझी वाट बघते आहे, जा ना तू राजघराण्यातला आहेस, राज्य कर, लग्न कर, तुला मुलं उदेल आणि नंतर तुला मी आढळपद देईन. त्याप्रमाणे तो सगळे आश्रम आणि शेवटी तो सगळी जबाबदारी ध्रुव पार पडतो आणि मग एक दिवस म्हणतो की आढळपद, मग तो ध्रुव तारा बनतो. अशी ती कथा आहे. आपल्याला काय त्यांनी सांगितलं आढळपद आणि त्याला दिलं आणि तो बघा आढळ, तसं नाही. म्हणजे ध्रुवाचं संपूर्ण आयुष्य आहे आणि अगदी विरुद्ध वाटेल असं आयुष्य आहे, पण त्यांनी ते सगळं केलेलं आहे, जगलेला आहे तो. म्हणून तुम्हाला सांगतो की पुढे नारद ज्या वेळेला येतात त्यावेळेला नारद प्रल्हादाला म्हणतात आत्ता ध्रुवाकडून आलो. काय नारद शक्ती किती सुंदर आहे, कल्पना करा. म्हणजे हल्ली आपण म्हणतो ना की इकडून तिकडे जाता येतं, मोबाईलनी जाता येतं, मेसेजेसनी जाता येतं, सॅटेलाईटनी सगळीकडे जाता येतं. नारद तसे आहेत, नारदी शक्ती आहे. आणि शक्ती फक्त नार म्हणजे माणूस अशी जात आणि द म्हणजे कल्याणाचं काहीतरी द देतात. ते मानव जातीला कल्याणाचे जे मंत्र देतात, जे सल्ला देतात त्यांना नारद म्हणायचं. नारद ही व्यक्ती नाही, नारद ही शक्ती आहे. पण शक्ती दिसणार कशी म्हणून ती व्यक्ती केली तर तिला व्यक्तिमत्व पाहिजे म्हणून ती चोटी, तो वीणा, हे सगळं करता करता नारद तयार झाले. नारदांच्या वीणेला तो वीणा म्हणायचा, ती वीणा म्हणायचं नाही. कारण नारदांना स्त्रीचा स्पर्श, स्त्रीचा संग, स्त्रीबरोबर एकांत वर्ज्य आहे. कारण का की त्यांना असे शिष्य तयार करायचे की 6 महिने तुम्ही सर्व स्त्री असेल, भावलीला शिवू नका, सावलीला शिवू नका, कारण ते स्त्रीलिंगी शब्द आहेत. हे फक्त त्या 6 महिन्यासाठी तो कोर्स. आणि नंतर तुम्ही घरी जा, संसार करा, चांगले पिता व्हा, चांगले भेक व्हा, हे सगळं सांगितलेलं आहे ना. पण त्या काळात तुम्ही जर हेही करत बसलात आणि तेही करत बसलात तर 6 महिन्याचा कोर्स आहे तो 6 वर्षात सुद्धा पूर्ण होणार नाही. इथे पक्क नारद स्वतः कायम तसे आहेत, कारण त्यांना कायम विद्यार्थी तयार करायचे आहेत. एक तुम्हाला माहीत आहे, काही गोष्ट माहीत नसेल म्हणून सांगतो की ब्रह्मदेवानी 10 आपले मानसपुत्र तयार केले मनाच्या संकल्पातून. आणि त्यातला पहिला केला तो दक्ष, अत्यंत अहंकारी, कारण मी पहिला आहे म्हणून. आणि दुसरा शेवटचे केले ते नारद म्हटले मी काय प्रजापती होणार नाही, प्रजा वगैरे करणं हा माझा धर्म नाही, लग्न वगैरे करून मुलांच्यात राहणं हा माझा पिंड नाही, तेव्हा मी प्रजापती होणार नाही. ब्रह्मदेव चिडले, म्हटले तुला ज्या कामासाठी निर्माण केलं आहे तो प्रजापिता, तू प्रजापती आहेस, पती हो ना, पिता बनू नकोस. शाप दिला की तुला स्त्रिया नकोत ना, तू स्त्रियांच्यातच राहशील, तुला ही प्रेमाची वगैरे गाणी नकोत ना, तू सतत प्रेमाची भावगीतच म्हणत बसशील. आणि म्हणून पुढे अनेक प्रसंग आहेत. पुढे झालं काय माहिती आहे ना, नारदाला दक्षाने शाप दिला. कारण पुढे ते पूर्णपणे विरक्त झाले नारद. कारण हे किती करणार ते, त्याला खूप कथा आहे, सांगत नाही सगळी. त्याला पहिला मुलगा झाला दक्षाला. आता वाढवायचे ना प्रजा, त्याचं नाव दिलं हरियश्व. नारदांच्या संगतीत आला. तुम्ही किती आनंदात असता ना, माझ्या वडिलांच्याकडे एवढी सत्ता आहे पण सतत रागवतात सगळ्यांवर, अहंकारी येतो दक्ष, मग ये ना माझ्याबरोबर. त्याला घेऊन गंगेला गेले आणि त्याला छानपैकी विरक्त असा संन्यासी बनवला आणि नारद गेले. हा दुसरा मुलगा झाला शबलश्व त्याचं नाव. नारदांच्या संघ आला, नारदांनी त्या गंगेला नेलं आणि त्यालाही इनिशिएट केलं की तू प्रपंच करू नकोस, तुला आनंद पाहिजे असेल तर. मग तो चिडला दक्ष आणि ब्रह्मदेवाकडे गेला की एकेकडून तुम्ही सांगता वाढवा आणि मी जर मुलगा निर्माण केला तर नारद त्यांना वैराग्याचं हे करतात. मग सांगितलेलं आहे ते शेवटचं वाक्य आहे का, हा समास आपण नंतर पुन्हा वाचूया की अरे मुलींपासून वंश वाढव.
मुलींच्या जवळ तर नारद जाणार नाहीत ना. आणि मग त्या दक्षाला मुली होतात, ज्या सप्तर्षींच्या पत्नी होतात. म्हणजे वंश वाढ ही मुलींकडून झालेली आहे. आज आपण मुली आडनाव बदलतात, मुली नाव बदलतात. मुली फार मोठं काम आहे ते. असं जमणारच नाही कुठल्याही देशातल्या स्त्रीला की एक लग्न होतं यावर्षी, धाकट्या दिराचं लग्न होतं पुढच्या वर्षी, ही 20 वर्ष आपल्या घरी असलेली आपल्या कुलदैवताचा अभिमान असलेली नवीन जी नवरी आहे तिला सांगते आपलं कुलदैवत हे हा एका वर्षात बदल झाला. आपल्याकडे हे कुळाचार आहेत हां, आपलं गोत्र हे गोत्र बदलते, ते गण गोत्र बदलते. हे जे निष्ठा आहे तशी परमेश्वराची निष्ठा पाहिजे. भारतातली स्त्री लग्न झाल्यानंतर तिला नवीन नाव देतात कारण तिचा नवीन जन्म आहे. तिला नवीन ती नवीन 2 कुटुंब सांभाळते, माहेरलाही सांभाळते आणि विशेषतः सासरला सांभाळते. आणि इतकी सासरची होऊन जाते की काही दिवसांनी येणाऱ्या माणसांना आमच्याकडे असं नाही आहे, आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे असं नाही आहे. बघा आमच्याकडे म्हणजे कुठे सासरी म्हणजे माहेरलाही सांभाळते, सासरलाही सांभाळते आणि सासरी गेल्यानंतर पूर्णपणे सासरची होते. तशी प्रपंचात असताना एकदा भगवंत आवडायला लागला, गुरु आवडायला लागला की त्याच्याबरोबरची जी निष्ठा आहे ती पूर्ण निष्ठा करा. प्रपंच देहाच्या पातळीवर करा. आणि हे जमतं का? एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. हॅबिट नावाचा एक प्रकार आहे. हे उदाहरण आपण नेहमी बघतो. शंकराचार्यांनी स्तोत्र केल्यापासून लोकांना माहीत आहे. ते पंढरपूरला जातात. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला बघतात आणि पांडुरंगाला बघितल्यानंतर अरे परब्रह्माची खूण आहेस तू. जशी ज्योतीची खूण ज्योतिर्लिंग आहे तशी परब्रह्माची खूण हे पांडुरंगात तू आहेस. बघ ना छोट्या विटेवर इतकी 28 युग आणि स्तब्ध उभा आहेस. म्हणजे तू अचल आहेस. आपण म्हणतो ना अढळ आहेस, अच्युत आहेस. हे सगळी वर्णन हे ब्रह्माची वर्णन आहे. तू साक्षात ब्रह्म आहेस. तू असे हात का घेऊन उभा राहिला आहे? खरं बघा मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने असा उभा राहिला असताना तर तो लगेच पडला असता. वीट आहे, कुणी धक्का दिला की पडला असता. असं दिल्यावर त्यांनी आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्यातून आणलेला आहे. हे मूर्तीशास्त्र आहे. शंकराचार्यांनी त्याच्यावर काय कल्पना केली? कटीवरी उभा कर ठेवून या. बरोबर. कटी म्हणजे कंबर आणि कमरेच्या खाली प्रपंच करण्याची सगळी इंद्रिय आहेत. नाभीच्या खाली, नाभीपासून आपण माणूस सुरू होतो, नाभीच्या खाली आपण पशु आहोत. किंवा नाभीच्यावर हात नाहीत का? हात हे आपले पायच आहेत. त्यांना एक्स्ट्रीमिटीज म्हणतात. पायच आहेत. एक आपलं सगळी आपण ज्याला वासना भोगणारी इंद्रिय म्हणतो खाली आहे. पोट नाभीच्या खाली आहे. मलमूत्र विसर्जन नाभीच्या खाली आहे. इकडे तिकडे जाणं प्रपंचासाठी नाभीच्या खाली आहे. हे पांडुरंगा तू सांगतोयस, तुझं कुणी ऐकत नाही, कोणीही ऐकत नाही. नाभीच्या वर इथपासून छातीपर्यंत तू आहेस. इथे पशु आहेस, इथपर्यंत पशुपती आहेस, पशुपतीनाथ, पाशुपतेश्वर आपण अनेकदा बघितलेलं आहे. म्हणून इथून इथपर्यंत आहे ना तू खरा माणूस आहे. मध्ये छाती येते, इथे कंठ येतो, वाणी आहे तुला. मग तू का नाही नाम घेत असं संत विचारतात. हे मात्र सगळ्यात निराळच आहे. इथे तू साक्षात परमेश्वरच आहे. तुला जे अद्वैत साधायचं आहे, तुला जो अनुभव घ्यायचा आहे तो डोक्याच्या पातळीवर घ्यायचा आहे. सकाळी आम्ही विचारत होतो की हृदयात मन आहे किंवा हृदयात सद्गुरू आहे असं आजचं वाक्य होतं. हृदयात म्हणजे कुठे? इथे हृदय इथेच आहे फक्त. इथे कधी एक्सरेज किती काढले आतापर्यंत, ECG कॉमन झालं आता. कुठे परमेश्वर दिसला नाही. हाडांचा सापळा, मध्ये ती 2 लंग्स आणि हार्ट. काय आहे हृदयात? हृदय कुठे? हे हृदय तसं नाही आहे. हृदय मनात आहे. मग मन कुठे? मन दाखवता येत नाही. मग मन कुठे? मला ही माझी आई आहे, तिची सेवा केली पाहिजे, ती आता म्हातारी झाली आहे, लहानपणी त्यांनी माझी काळजी घेतली आहे. हे सगळं मन म्हणजे कोण ठरवतो? बुद्धी ठरवते. बुद्धीला स्मृती आहे, बुद्धीला विचार करण्याची शक्ती आहे. बुद्धीला स्मृती काय? लहानपणी माझ्या आईनं किती कष्ट काढलेले आहेत. बरोबर. आता तीच बुद्धी सांगते आता ती आई म्हातारी झालेली आहे. कॉन्ट्रास्ट. आता मी कम्पेअर करतो. अरे त्या आम्ही गोष्टी सांगतो पुंडलिकाच्या, श्रावण बाळाच्या, तर नको मला आईची सेवा करायला. आपण म्हणतो काय भावपूर्ण आहे, हे इतकी सेवा करतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. अरे मी माझ्या आईचे पाय चेपतो या भावनेनं माझ्या डोळ्यातून जर अश्रू येत असतील, ती माझी आई आहे, तिचे मी पाय चेपतोय, तिचे मी पाय चेपायला, हा सगळा विचार आहे. ती माझी आई आहे, म्हातारी झाली, स्मृती आहे. या सगळे बुद्धीची कामं आहेत. म्हणून मन आहे ना ते बुद्धीचाच एक भाग समजा. इमोशनल पार्ट ऑफ ब्रेन और इमोशनल फंक्शन ऑफ ब्रेन. हे का सांगतोय? मनाचं अस्तित्व नाही म्हटल्यानंतर मन निर्गुण बनतं. मन निर्गुण नाही आहे, मन सगुणही आहे आणि निर्गुण आहे. म्हणजे स्थूल आहे आणि सूक्ष्म आहे. जाऊ दे. एकच लक्षात ठेवा की बुद्धी, विचार,
मला माझी बुद्धी दिसत नाही, पण मला माझा मेंदू दिसला नाही तरी जाणवतो. या क्षणीसुद्धा मला जाणवतो मेंदू. 2 कानांच्या मध्ये त्या कवटीच्या आत हा पुढे मोठा मेंदू, हा धाकटा मेंदू, आणि आय कॅन फील माय ब्रेन. मी पिक्चर्स बघितलेले आहेत. आता तर काय व्हिडिओवर सगळं लाईव्ह मला बघायला मिळतं, ऑपरेशन बघायला मिळतात, फंक्शन बघायला मिळतं. सो आय कॅन व्हिज्युअलाइज माय ब्रेन. आणि ब्रेनवरचे प्रयोग म्हणजे शिक्षण. आता हात असा करा हे कोणी सांगितलं? आपण त्याला म्हणतो सायको म्हणजे ब्रेन, मोटर कोऑर्डिनेशन. हे जे ऑटिस्टिक वगैरे मुलं असतात त्यांना हात तसा करायला जमत नाही, ते असं करतात. मी अंधारात सुद्धा ही बाटली आहे, हे बूच लावू शकतो. इथे बाटली आहे, हात आहे, इतक्या अंतरावर आहे, हे बूच आहे, गुड्डी, आणि ती गुड्डी मी लावतो. मी सायकोमोटर आहे, मेंदू आहे, मेंदू. सगळ्यात त्याचाच विचार करूया. संध्याकाळी जे आहे श्रवण कशाचं करायचं म्हणून सांगितलं आहे. चिंतनाशिवाय श्रवण अधुरं आहे. ठीक आहे, आपण शेवटचा श्लोक फक्त म्हणूया. शांतिपाठ संध्याकाळी म्हणणार आहोत. शांत. साधन प्रतिष्ठा हा महत्त्वाचा आहे. साधन कोणतं ही शेवटची ओवी आहे. मग साधन म्हणजे श्रवण. श्रवणाचे 2 समास ओळीनं आहेत, ते आपण संध्याकाळी वाचणार आहोत. सगळ्यांनी म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. 3दा दीर्घ श्वास. हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. इतका वेळ आपण बघून विचार करून त्यावेळेला हे आवश्यक आहे. हात चोळा डोळ्यांवर, हात चोळूया चेहऱ्यांवर. सावकाश डोळे उघडून समोर जे निरनिराळे साधू संत देव त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.